कुठलीही जर आपण इकॉनॉमी बघितली ज्यावेळेला ती एस्पेशली भारतासारखी इकॉनॉमी की जी ग्रो होते आत्ता, तर कुठल्याही इकॉनॉमीमध्ये जे इकॉनॉमिकचे जे कॉन्ट्रीब्युशन असतात त्यातले जे MSME हे जे सेगमेंट आहे हे सगळ्यात जास्ती कॉन्ट्रीब्यूट करतं इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट असेल, आउटपुट असेल, पण हे सगळ्यात इग्नोर्ड असतं. पण गिवन अ चॉईस मी छोट्या कंपन्या मला जास्ती पसंत पडतात, कारण ब्युरोक्रेसी कमी असते, डिसिजन मेकिंग फास्ट असतं, तिथला तुमचा कामाचा इम्पॅक्ट लगेच दिसतो, कारण तिथे कोणाला श्रेय लाटायचं नसतं किंवा पॉलिटिक्स नसतं, तेवढं आलेलं नसतं कुठल्याच कंपनीमध्ये. त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाचं पावती आणि समाधान इमिडिएट मिळतं तुम्हाला. पण आपल्याला जर लिडरशिप येत असेल आणि आपल्याला जर प्रॉब्लेम सॉल्विंग येत असेल तर कुठलीही कंपनी चालवायला तुम्हाला त्याचं डोमेन नॉलेज असायची गरज नाही. की बरेच जे आपण म्हणतो छोट्या बिझनेसला आपण हेल्प करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, त्यातले मेन प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे की ग्रोथ हा आहे. कारण काही बिझनेस असे असतात की जे ग्रो होतात, छोटे स्पेशली फॅमिली बिझनेस होतात, एका पॉईंटला येतात आणि तिथे येऊन अडकतात. आणि मग असं आलं की त्या बिझनेसना आपण वर कसं करायला पाहिजे, दॅट इज मच मोर चॅलेंजिंग त्या ह्याच्यामध्ये. तिथपर्यंत छोट्या कंपन्यांना खूप हेडविंड येतात नंतर. आता एस्पेशली आता सगळे कंपन्या, मी जिथे सेकंड मेजर प्रॉब्लेम आत्ता जर बघितलाच, कुठलाही माणूस, मग ती कुठली इंडस्ट्री असेल, आज त्याला विचारलं तुझा सगळ्यात मोठा पेन पॉईंट काय, तर मोर दॅन द मार्केट. अनफॉर्च्युनेटली आज भारतामध्ये मार्केटचा प्रॉब्लेम नाही आहे. नमस्कार, तुमचं स्वागत आहे द सुशील अत्रे शोमध्ये. आजचा आपला हा 8वा एपिसोड आहे द सुशील अत्रे शो इन असोसिएशन विथ स्टुडिओ मित्तल. आज माझ्यासोबत आहेत सुबोध गाडगीळ. सुबोध गाडगीळ हे एक बिझनेस कन्सल्टंट आहेत. मी त्यांना ऑलमोस्ट 5 वर्षापूर्वी माझी ओळख झाली. लॉकडाऊनमध्ये मी त्यांचा एक ऑनलाईन कोर्स केला होता, त्यामुळे आमचं इंटरॅक्शन जास्त वाढलं. सो सुबोध, should I call you Subodh or Subodh sir? Subodh ji? Subodh, okay. So Subodh, welcome to the Sushil Atre Show. तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. प्रश्न भरपूर आहेत, पण मी ॲज अ पॉडकास्टर प्रश्न विचारणार आहे. ॲज अ कस्टमर येतात तसे प्रश्न नाही विचारणार आहे. हां, पण थोडे थोडे आपल्याला इन्फॉर्मेशन मिळून जाईल. दॅट इज द ब्युटी ऑफ पॉडकास्ट. तुम्ही बऱ्याचशा गोष्टींबद्दल तुम्ही बऱ्याचशा गोष्टींबद्दल बोलता, बऱ्याचशा गोष्टींबद्दल तुमचे कोर्सेस आहेत. मी तुमची वेबसाईट जेव्हा स्टडी केलेली, हे सगळे प्रश्न आहेत. पण मला सर्वात मोठा प्रश्न हा पडला की मी जे आता ऑनलाईन बघतोय, बिझनेस कोच आहेत भरपूर, त्यांची सुरुवातच अशी होते की क्या आपको भी 100 करोड कमाने हैं, क्या आपको भी ऐसा करना है, ये गाडी चाहिए, ये बंगला चाहिए, अशा सगळ्या प्रकारे त्यांची ॲड येते. तर त्यांचं एक तर टार्गेट असतं खूप जास्त मास, ज्यांच्याकडनं त्यांना ती मोठी तिकीट साईज मिळेल. देन यू हॅव बिग फोर्स किंवा सेम त्यांच्या लीगमधल्या काही एजन्सीज आहेत, त्यांच्याकडे MNCs त्यांचे टार्गेट आहेत. तुमचं मी ऑब्झर्व केलं स्पेसिफिकली स्मॉल बिझनेस ओरिएंटेड आहे. सो हा एकदम माझा फंडामेंटल क्वेश्चन आहे, असं का? ह्याचं ॲक्च्युली महत्त्वाचं कारण असं आहे ना की कुठलीही जर आपण इकॉनॉमी बघितली ज्यावेळेला ती एस्पेशली भारतासारखी इकॉनॉमी की जी ग्रो होते आत्ता, तर कुठल्याही इकॉनॉमीमध्ये जे इकॉनॉमिकचे जे कॉन्ट्रीब्युशन असतात त्यातले जे MSME हे जे सेगमेंट आहे हे सगळ्यात जास्ती कॉन्ट्रीब्यूट करतं इन टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट असेल, आउटपुट असेल, पण हे सगळ्यात इग्नोर्ड असतं. आणि जर आपल्याला असं मॉडेल एखादं बघायचं असेल देश, तर तुम्ही जर जर्मनीमध्ये बघितलं तर जर्मनीमध्ये बरेच छोटे उद्योग, जर्मन उद्योग जे फॅमिली बिझनेस म्हणून सुरू झाले आणि आज मल्टीनॅशनल झाले. ते आजही फॅमिली ओन्ड बिझनेस म्हणूनच रन होतात, मॅनेजमेंट म्हणून, पण दे आर मल्टीनॅशनल्स. आणि तिथले जे MNCsची जी काय म्हणतात त्याला दूरदृष्टी आहे की त्यांना जगाकडे बघता येतं, एक छोटी कंपनी चालू करून नंतर अख्ख्या जगात स्प्रेड होता येतं. अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये तशा स्टोरीज खूप कमी आहेत की आपल्या इथले छोटा एखादा उद्योग असा विचार करतो की मला बाहेर जाऊन पण उद्योग करता येईल किंवा मोठं होता येईल. आणि सो ते जेव्हा सुरू झालं तेव्हा असं आलं की आपण जर आपल्या इथल्या MSMEsला आपण जर चांगली सिस्टीम्स प्रोव्हाइड करू शकलो, आपण त्यांना चांगला गायडन्स प्रोव्हाइड करू शकलो आणि मग त्यांचे जे काही बिझनेस रिलेटेड प्रॉब्लेम आहेत ते जर सॉल्व्ह करू शकलो, तर जी एम्प्लॉयमेंट क्रिएशन आहे किंवा जी वेल्थ क्रिएशन आहे अख्ख्या देशाची, ती जास्ती काय म्हणतात तुम्हाला चांगली आपण प्रोड्यूस करू शकतो. आणि म्हणून पहिल्यापासून माझा फोकस होता की MSME हा मेन हे ठेवायचा. आणि असं नाही की मी मल्टीनॅशनल्सबरोबर काम नाही करत, पण गिवन अ चॉईस मी छोट्या कंपन्या मला जास्ती पसंत पडतात, कारण ब्युरोक्रेसी कमी असते, डिसिजन मेकिंग फास्ट असतं, तिथला तुमचा कामाचा इम्पॅक्ट लगेच दिसतो, कारण तिथे कोणाला श्रेय लाटायचं नसतं किंवा पॉलिटिक्स नसतं, तेवढं आलेलं नसतं कुठल्याच कंपनीमध्ये. त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाचं पावती आणि समाधान इमिडिएट मिळतं तुम्हाला. त्यामुळे तो एक माझा पर्सनल हे आहे.
आणि ते ऑफकोर्स प्रत्येकाचं हे आहे की मास मार्केटला अपील करायचं का MSMEला टार्गेट करायचं का कुठल्या तरी मल्टीनॅशनल्सबरोबर काम करायचं. सो पर्सनली आय लव्ह टू वर्क विथ स्मॉलर ऑर्गनायझेशन्स. तुम्हाला त्यांच्या स्टोरीमध्ये सुरुवातीपासून जॉईन व्हायला आवडतं. एक्झॅक्टली. सो ही त्यांच्या स्टोरीबद्दल झालं. जर थोडक्यात तुमची स्टोरी सांगा की तुम्ही बिझनेस कन्सल्टन्सी या क्षेत्रामध्ये कसे आलात, त्याआधी काय करत होता. ओके. सो मी ॲक्च्युली जसं आपण सगळेजण मध्यमवर्गीय लोक जे आपल्या करिअर सुरुवात व्हायची एस्पेशली माझ्या जनरेशनची, त्यावेळेला 2च ऑब्जेक्टिव्ह असायचे, एक तर इंजिनियर हो किंवा डॉक्टर हो. आणि त्यामुळे फार काही चॉईस नव्हता आणि म्हणून इंजिनिअरिंग केलं. आणि इंजिनिअरिंग केलं, चांगले मार्क मिळाले, कॅम्पसमध्ये टाटा कन्सल्टिंगमध्ये जॉब मिळाला. सो 2 वर्ष नोकरी केल्यावर लक्षात आलं की आपल्याला असं काही जमत नाही हे काम करणं. म्हणजे कळतंय जिथे चूक होते किंवा आपण एखादी गोष्ट नवीन करायची म्हटलं तर पॉसिबल होत नाही तिथे. सो 94लाच मी सोडलं टाटा कन्सल्टिंग इंजिनियर्स आणि मी ठाण्यामध्येच इथे माझा बिझनेस पहिल्यांदा चालू केला 94ला. सिएरा इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल्स म्हणून आज पण ती कंपनी आहे. संदीप राठी म्हणून माझा पार्टनर होता, माझा कॉलेजचा सिनियर होता. सो संदीप आणि मी तो बिझनेस चालू केला 94ला. आणि मग 96ला मी तो बिझनेस त्याला विकून आय मूड आउट ऑफ दॅट बिझनेस. आजही आम्ही चांगले मित्र आहोत. त्यालाही काही मदत लागली तर मी असतो ठाण्यामध्ये. त्यानंतर 96ला मी जेव्हा बाहेर पडण्याचं मेन कारण होतं की बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी ग्लोबल त्यावेळी ओपन झाल्या, कारण भारत 90-91 साली ओपन व्हायला लागला इकॉनॉमी म्हणून. आणि सो अमेरिकेतली एक कंपनी होती SI ग्रुप म्हणून, म्हणजे त्यावेळी तिचं नाव स्केनेक्टेडी होतं. तर ती कंपनी इंडियात यायला उत्सुक होती, पण त्यांना अशी माणसं हवी होती की ज्यांच्यावर ते डिपेंड करू शकतील असं. सो 96ला मी SI ग्रुप जॉईन केली आणि SI ग्रुपमधनं खूप बऱ्याच गोष्टी करायला मिळाल्या. म्हणजे अपार्ट फ्रॉम तिथे नोकरी करण्यापलीकडे इथे बरीच ॲक्विजिशन्स केली भारतामध्ये SIनी. त्याच्यामध्ये हार्डिलिया केमिकल्स जी होती जुईनगरला, ती एक ॲक्विजिशन होतं. किंवा एक रासळला एक प्लांट होता सनशील्ड केमिकल म्हणून, त्याचं ॲक्विजिशन होतं. किंवा लोटेला एक प्लांट होता, त्याचं ॲक्विजिशन होतं. तर ह्या सगळ्यामधनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. म्हणजे पहिले प्रोजेक्ट मॅनेजमेंट म्हणून सुरू झालं, पण नंतर सिस्टीम्स कळल्या की ISO 9000 काय असतं, 14000 काय असतं. त्यावेळी 18000 म्हणायचं आहे सेफ्टीला. ते 18000चं सर्टिफिकेशन काय आहे. मग ERP इम्प्लिमेंटेशन आलं. मग असं आलं की आणि SIची पॉलिसी अशी होती की तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये दर 2-2, 3-3 वर्षांनी रोटेशन होतं. त्यामुळे परचेसमध्ये काम केलं, प्रोजेक्टमध्ये काम केलं, इंजिनिअरिंगमध्ये काम केलं. 2010पर्यंत मी त्या कंपनीमध्ये काम केलं. म्हणजे जवळजवळ 14 वर्ष काम केलं. आणि मग असं आलं की ती स्टॅग्नन्सी जशी म्हणतात मल्टीनॅशनलला, जिथपर्यंत ॲक्विजिशन्स चालू होती, जिथपर्यंत नवीन काहीतरी चालू होतं, तिथपर्यंत जी एनर्जी असते ती एका स्टेबिलिटीनंतर मग असं होतं की सकाळी गाडी घेऊन गेलं कंपनीमध्ये आणि संध्याकाळी घरी आलं. आणि दिवसाच्या एंडला आपण आज काय केलं तर व्यवस्थित सगळं चाललं आहे, आपण फक्त बसून होतो आपल्या ऑफिसमध्ये. तर त्याच्या पलीकडे काहीतरी करता आलं पाहिजे. आणि मग एक अरविंद भानुशाली म्हणून एक इन्व्हेस्टर आहेत, फाउंडर आहेत, त्यांची ओळख झाली माझी. आणि त्यांची एक कंपनी होती यशराज बायोटेक्नॉलॉजी म्हणून. ते म्हणजे त्याचे इन्व्हेस्टर, मेन चेअरमन त्या कंपनीचे. आणि परेश भानुशाली म्हणून त्यांचा टेक्निकल डायरेक्टर होता. सो त्यांनी मला इन्व्हाइट केलं की वाय डोंट यू जॉईन अस आणि हेल्प अस टू ग्रो द कंपनी. हे 2010च्या एंडला. आणि माझं पहिलं असं होतं की मी आयुष्यात कधी हे शिकलेलोच नाही. बायोलॉजी हा अतिशय आवडता विषय होता. त्यामुळे बायोटेकमध्ये काहीच येऊ शकत नाही. आणि मला त्या पहिल्यांदा ज्यावेळेस एंटरप्रिनरशिपची जी सुरुवात असते, त्यात अरविंदभाईंनी मला सांगितलं की अरे मला फायनान्स पलीकडे काही नाही कळत, पण मी बायोटेक कंपनी चालवू शकतो. तर तू निदान इंजिनिअरिंग तरी केलेस, तुला प्रॉब्लेम काय बायोटेक कंपनी चालवायला. आणि मी मल्टिपल कंपन्या चालवू शकतो, मला फक्त फायनान्सच कळतं. पण आपल्याला जर लिडरशिप येत असेल आणि आपल्याला जर प्रॉब्लेम सॉल्विंग येत असेल तर कुठलीही कंपनी चालवायला तुम्हाला त्याचं डोमेन नॉलेज असायची गरज नाही. आणि सो त्या कॉन्फिडन्सवर मी 2010ला ती कंपनी जॉईन केली, 2010च्या एंडला. आणि मग बराच त्या ग्रोथ झाली त्या कंपनीची. मग ती कंपनी मल्टिपल फोल्ड्स वाढली त्याच्यानंतर. मग 2015-16ला त्यांनी मला ऑफर केली की वाय डोंट यू हेल्प अस एक्सपांड द बिझनेस, ह्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी. मग आम्ही बरेच स्काउटिंग अराउंड केलं, कुठली ॲक्वायर करता येईल का कंपनी किंवा नवीन काय करता येईल. आणि मग आम्ही ॲस्पॅरा पॅथलॅब अँड डायग्नोस्टिक्स म्हणून पॅथॉलॉजी लॅब एक चालू केली घाटकोपरमध्ये आणि नवी मुंबईमध्ये एकाच वेळी. आणि मग 2017ला ती चालू झाली. आणि 2018ला ती आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट केली. ती लिस्टेड कंपनी आता झाली, म्हणजे 2018पासून नोव्हेंबर. आणि मग 2019ला मला असं वाटलं की आता इथे पण सेम जे SI ग्रुपमध्ये होतं आहे ते आता स्टॅग्नेशन यायला लागलं, कारण सिस्टीम सगळ्या सेट झाले, चाललं आहे सगळं. आणि अगेन यू आर गोईंग आणि सिटिंग इन द ऑफिस. तुम्ही सकाळी जाऊन बसताय फक्त ऑफिसमध्ये.
आणि मग 2019ला मी बोर्डला सांगितलं की मला माझी रिक्वेस्ट आहे की मला तुम्ही रिलीव्ह करा. आणि ते रिलेशन असं होतं की त्याने सांगितलं ठीक आहे तुला 1 वर्ष तुला आम्ही दुसरा कोणतरी बघतो आणि देन विल रिलीव्ह यू. आणि ते रिलेशन असं होतं की नाही म्हणायचा काही संबंध नव्हता, त्यामुळे मी 1 वर्ष अजून थांबलो तिकडे. मीन टाईम आम्ही काही माणसं बघितली, ती अनफॉर्च्युनेटली चांगली मिळाली नाहीत आम्हाला. पण 2020ला कोविड आला आणि मी म्हटलं की आता ऑलरेडी 1 वर्ष झालं आहे आणि द मॅनेजमेंट ऑफ सो कन्सिडरेटेड. त्यांनी सांगितलं की अरे आता कोविड आहे, तू जाऊन करणार काय बाहेर आता. तर म्हटलं काय नाही, मी आता गेली 20-25 वर्ष पळापळ करतो आहे, मी आता ठरवलं की 6-8 महिने आराम करायचा, बाकी काही नाही करायचं. आणि लिटरली 2020 एप्रिलला मी सोडली कंपनी आणि 2020पासून जवळजवळ 6 महिने मी भरपूर ट्रेक केलं, फिरलो इकडे तिकडे. कोविडमध्ये माझ्याकडे पास होते, माझ्याकडे ह्याचे ॲस्पॅराचे हेल्थ ह्याचे कार्ड होते, त्यामुळे फिरायला कोणी ऑब्स्ट्रक्शन नव्हतं कुठे. त्यानंतर मग 2000 ऑक्टोबरमध्ये 20 ऑक्टोबरमध्ये मग असाइनमेंट यायला लागला, कारण मी जे नाही म्हणू होतो लोकांना त्या ह्याच्यामध्ये. आणि मग लक्षात आलं की बरेच जे आपण म्हणू होतो छोट्या बिझनेसला आपण हेल्प करायला पाहिजे, हे करायला पाहिजे, त्यातले मेन प्रॉब्लेम सगळ्यांचा आहे की ग्रोथ हा आहे. कारण काही बिझनेस असे असतात की जे ग्रो होतात, छोटे स्पेशली फॅमिली बिझनेस होतात, एका पॉईंटला येतात आणि तिथे येऊन अडकतात. आणि मग असं आलं की त्या बिझनेसना आपण वर कसं करायला पाहिजे, म्हणजे दॅट इज मच मोर चॅलेंजिंग त्या ह्याच्यामध्ये. आणि मग 2020पासून माझा मी स्केलिंग अप म्हणून एक प्रोग्राम डेव्हलप केला की बाबा तुम्हाला स्केलअप करायचं असेल 4x 5x 10x जे काय असेल ते, पण विदाऊट कमिटिंग, असं की तुम्ही 6 महिन्यात मी काहीतरी जादूची कांडी फिरवीन आणि होईल असं. इट्स अ लाँग टर्म प्रोसेस आणि ते केलं तर तुम्हाला नक्की होईल. सो ऑल अलॉंग माझं ट्रान्झॅक्शन आणि हे सगळी चालू होती, माझ्या इन्व्हेस्टमेंट्स चालू होत्या, स्टार्टअप्समध्ये असतील किंवा रिअल इस्टेटमधले काय असतील 2012-13 पासून. सो आणि ती फ्लेक्सिबिलिटी मला यशराजमध्ये होती की मी जरी तिथे फुल टाईम जात होतो तरी ओपनली डिस्क्लोज होत होतं की मी काय करतो आहे, कुठे इन्व्हेस्टमेंट करतो आहे, काय करतो आहे. आणि ते फ्रीडम असल्यामुळेच कदाचित अजून 10 वर्ष मी तिकडे थांबलो होते याच्यामध्ये. आणि मग सायमल्टेनियसली चालू होत्या हे जेव्हा तुम्ही स्मॉल बिझनेसेस सोबत चालू केलं हो पहिल्यांदा, तेव्हा यू स्टार्टेड सॉल्विंग देअर प्रॉब्लेम्स. एक्झॅक्टली. सो तुम्हाला पहिला एक्सपिरियन्स कधी आला, जी ती पहिली असाइनमेंट होती, की एक थोडक्यात 2-3 मिनिटांमध्ये जर तुम्ही समजावू शकला. ओके. सो पहिली असाइनमेंट आली ना, म्हणजे आता मगाशी मी म्हटलं जर्मनीचं एक्झाम्पल दिलं, तर माझ्याकडे पहिली असाइनमेंट एक साताऱ्याचं एक कंपनी आहे जोशी जंपाला म्हणून, इंडियन कंपनी, पण अतिशय ॲडव्हान्स्ड. ती वॉल बनवते, वॉल स्टील इंडस्ट्रीला लागणारे ब्लास्ट फर्नेसचे वॉल बनवते, की ज्याच्यामध्ये मोजक्या 5-6 कंपन्या जगामध्ये असतील. त्या डोमेनमध्ये त्यांचं काम आहे. दॅट कंपनी वॉज ग्रोईंग बट हॅड हेडविंड्स ऑब्व्हियसली, कारण सिस्टीम्स ब्रेकडाऊन होत होत्या, ऑर्डर्स प्रोसेसिंग होत नव्हत्या वेळेत, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ते माझ्याकडे 2020चा पहिला क्लायंट होता माझा तो, 2020च्या एंडला 21च्या सुरुवातीला. दे केम टू मी आणि त्यांचं असं होतं की लेट अस वर्क टुगेदर आणि स्केलअप करू. आणि मग ज्या वेळेला मी ॲक्च्युअल काम करायला त्यांच्याबरोबर चालू झालं, त्यावेळेला त्यातले येणारे अडथळे, त्यातले येणारे चॅलेंज, यातले मेनली जे प्रॉब्लेम असतात ते एक सर्टन लेवलची तुमची जी मॅनपॉवर आहे तिला जिथपर्यंत तुम्ही अपस्किल करत नाहीत किंवा बाहेरचं टॅलेंट आणत नाहीत. आणि मला आठवतं आहे की तेथे ज्यावेळेला 2021ला आमचं डिस्कशन झालं तेव्हा त्यांचं ते अभिमानाने त्या सांगायचं की मी साताऱ्यातला माणूस आहे, मी साताऱ्यातली कंपनी चालवतो आहे आणि मला साताऱ्यातनं जगामध्ये वॉल सप्लाय करायचे, आणि ते करतातच. पण मला बाहेर मी कुठे जाणार नाही, मी साताऱ्यातलं टॅलेंट वापरणार. आणि आमचं त्याच्यावरती असं डिस्कशन होत होतं की असं का, हे खूप रिस्ट्रिक्टिव्ह विजन आहे की मी फक्त साताऱ्यात टॅलेंट वापरणार. जर टॅलेंट इंटरेस्टेड नसेल साताऱ्यात यायला तर तुम्ही काय करणार. मी एस्पेशली समजा डिझाईनचा माणूस आहे, तो मुंबई पुण्यात त्याला प्रेफर्ड आहे, पण तो साताऱ्यात नाही येणार, तर तुम्ही कसं काम करणार. आणि त्यांचं होतं की नाही मी इथे टॅलेंट डेव्हलप करीन असं होईल. आणि मग पूर्ण 360 डिग्री चेंज गेल्या वर्षी, म्हणजे इनफॅक्ट ह्या वर्षी 2023ला जोशी जंपाला जी कंपनी आहे त्यांनी आता जर्मनीमध्ये कंपनी काढली आहे. दे हॅव अ कंपनी इन जर्मनी नाव. आणि त्या कंपनीचं नाव आमचं डिस्कशन झालं की काय ठेवायचं, कसं ठेवायचं. आणि आपलं अनफॉर्च्युनेटली भारतीय लोकांना ना आपल्या याची खूप लाज वाटते, म्हणजे बॉशला लाज वाटत नाही बॉश नाव द्यायला किंवा श्लंबर्गरला श्लंबर्गर नाव ठेवायला, पण आपल्या इथे गडा इलेक्ट्रॉनिक्स म्हणायला आपल्याला लाज वाटेल किंवा मग फॉरेनमध्ये जाऊन कंपनी काढायला. सो आमचं आलं की काय, वाय शुड बी अशेम्ड ऑफ इट. आणि म्हणून जी आता जर्मनीची कंपनी आहे तिचं नाव पण जोशी जंपाला GmbHच आहे. वाव. आणि मोर दॅन दॅट तिथला जो CEO आहे तो एक जर्मन माणूस आहे. म्हणजे असं नाही की इथनं माणसं पाठवले आणि फक्त जर्मनमध्ये एक छोटी खोली घेतली आणि ऑफिस काढलं आहे म्हणून. आणि तिथले डिझाईन इंजिनियर पण जर्मन आहेत. सो फर्स्ट टाईम असं आलं की साताऱ्यातली एक कंपनी आहे ज्यांनी जर्मन इंजिनियर हायर केले आहेत, जर्मन CEO हायर केलं आहे, आणि दिट्स नाऊ अ जर्मन सबसिडरी कंपनी ओन्ड बाय अन इंडियन कंपनी असं. सो हे 2 वर्षाचं त्यांचं ट्रान्झिशन म्हणजे.
आणि दॅट वॉज द फर्स्ट असाइनमेंट. आणि मग त्याच्या पाठोपाठ बऱ्याच असाइनमेंट वेगवेगळ्या एरियातल्या आल्या. ही जी असाइनमेंट होती ओव्हरऑल 360 डिग्री सायकोलॉजिकल चेंज पण होता ना. हां, म्हणून तर म्हटलं हा बराचसा माइंडसेट चेंज पहिले असतो की, आणि म्हणून नॉर्मली असं असतं की बिझनेस ग्रो होणं सगळ्यांनाच पाहिजे असतं, पण त्याच्यासाठी लागणारे जे त्रास घ्यायचा असतो किंवा त्याला लागणारे, जेव्हा कसं आहे ना, तुम्ही एखादी गोष्ट नवीन चालू करता तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहेत, बाय डिफॉल्ट तुमचं काहीतरी चुकणार आहे. इनफॅक्ट बरंचसं चुकणार आहे. म्हणजे तुम्ही 100 गोष्टी ट्राय केल्यात तर 90 गोष्टी फेल होणार आहेत आणि 10च गोष्टी तुमच्या सक्सेसफुल होणार आहेत. आणि तो जो माइंडसेट आहे जो व्हेंचर कॅपिटलिस्टकडे असतो की मी एका वेळी 25 ठिकाणी इन्व्हेस्ट करीन, माझे त्यातले 5 प्रोजेक्ट जर 50x 100x वाला रिटर्न दिलं मला तर माझ्या बाकी सगळ्या इन्व्हेस्टमेंटचं खर्च भरून निघेल. आणि अनफॉर्च्युनेटली आपल्या कंपन्यांमध्ये, कुठल्याही म्हणजे छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये हा अप्रोचच नसतो. म्हणजे आपल्या इथले म्हणजे तुम्ही जर बघितलं एक टिपिकल व्हेंचर कॅपिटलिस्टकडे अनसॉलिसिटेड म्हणजे तो न मागता जवळजवळ 1001 आयडियाज दरवर्षी स्टार्टअपवाले पाठवतात की मला फंडिंग कराल का. त्या 1000 आयडिया ते करू पण नाही शकत. तो त्यातले शॉर्टलिस्ट करून 50-100 इव्हॅल्युएट करून मे बी ते 10मध्ये इन्व्हेस्ट करतात आणि त्यातले 1-2 फायर होतात, बाकीच्या 2x 3x रिटर्न देतात, 5x फेल पण होतात. त्याच्यातल्या आपल्या कंपन्यांमध्ये अशा किती आयडिया आपले एम्प्लॉई आपल्याला आणून देतात. आपल्याकडे 0 आयडिया मिळतात. म्हणजे जर पैसे न मिळता पण एखादा स्टार्टअपवाला व्हेंचर कॅपिटलिस्टला जाऊन आपल्या 1000 आयडिया देऊ शकतो, 1000 व्हेंचर आयडिया स्टार्टअपवाले, पण आपल्या एम्प्लॉई एक पण आयडिया आणून देत नाही की सर हे कंपनीमध्ये आपण वर जाण्यासाठी करायला पाहिजे. तर तो जो माइंडसेट चेंज आहे की ते कंपनीमध्ये माझी कंपनी आहे म्हणून तो विचार करणं, आणि त्याला मालक पण तितकाच जबाबदार आहे. कारण मग असं असतं बऱ्याच वेळा ना की ती कंपनी मोठी झाली, फायदे झाले, तर तो मालक फक्त स्वतःचा फायदा घेऊन जातो. आणि तो आपला आणि इतर पाश्चिमात्य देशातला तो मेजर फरक आहे. म्हणजे ESOP आणणं किंवा आपल्या एम्प्लॉईजला त्यात एंगेज करणं, त्याला शेअर देणं कंपनीचा किंवा त्याला इन्सेंटिव्ह देणं, हे आपल्याकडे कॉस्ट म्हणून पकडलं जातं आणि तिकडे ते रिटेन्शन स्ट्रॅटेजी म्हणून किंवा ग्रोथ स्ट्रॅटेजी म्हणून वापरलं जातं. आपल्या इथे पण ती मानसिकता हळूहळू चेंज होते, पण तो जो माइंडसेट चेंज आहे हा सगळ्यात इन्फोसिस कॅन बी वन एक्झाम्पल. आणि म्हणून सॉफ्टवेअर खूप प्रोग्रेस झालं, कारण हे IT खूप लवकर ओळखलं आणि IT सगळ्यात आधी इम्प्लिमेंट केलं. आजही मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फार कमी कंपन्यांनी हे, मोठ्या कंपन्यांनी पण हे या लेवलला गेलेले आहेत जितक्या IT गेलं. आणि म्हणून IT वेंट वे अहेड ऑफ अदर इंडस्ट्रीज. जरी ती काय म्हणतात यंगर असेल इकॉनॉमीमधली सगळ्यात तो डोमेन, पण सगळ्यात फास्ट ग्रोथ करणारा, सगळ्यात पुढे घेऊन जाणारा भारताला तो डोमेन होता. पण IT मध्ये तेवढ्या स्कोप सुद्धा आहे ना इम्प्रूव्हमेंटसाठी, बिकॉज टेक्नॉलॉजी खूप ड्रास्टिकली चेंज होते त्याच्यात. पण ॲक्च्युली जर तुम्ही बघितलं ना, म्हणजे तुम्ही जर स्केलिंग अप मधला हा प्रॉब्लेम म्हणजे कुठलाही घेतली, कुठली कंपनी असेल, मग ओके, सो यू मीन टू से की ती इंडस्ट्री ऑल अलोन इंडस्ट्री इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर दिस एक्सपोनेन्शियल ग्रोथ. करेक्ट. इट्स द माइंडसेट ऑल्सो. फर्स्ट इज द माइंडसेट. कॅन वी एक्सपेक्ट द सेम ग्रोथ इन लेट्स से मेडिकल सेक्टर? सगळीकडेच असू शकतं ना. ॲब्सोल्युटली. मी मेडिकल सेक्टरमध्ये म्हणजे हेल्थकेअरमध्ये काम केलं, मी पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम केलं, मी बायोटेकमध्ये काम केलं आणि तिथेही हाच माइंडसेट ॲप्लायकेबल होतो. फक्त एक आत्ता जे मी गेल्या जर 15-20 वर्षाचा जर अनुभव म्हटला किंवा माझा एक्सपिरियन्स बघितला, तर ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एस्पेशली भारतामध्ये कुठलीही टेक्नॉलॉजी, आज एखादा इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी असेल किंवा कुठलीही सर्व्हिसवाली पण कंपनी असेल, अनलेस त्याच्यामध्ये तुम्ही काही एलिमेंट ऑफ IT आणत नाही, ती कंपनी स्केलअप करणं खूप कठीण असतं. आणि ह्याचं कारण असं आहे की जर तुमच्याकडे हजारो डेटा पॉईंट्स क्रिएट होत आहेत कंपनीमध्ये, ते तुम्ही किती कॅप्चर करू शकता हा पहिला भाग. तो कॅप्चर केलेल्या डेटाचं तुम्ही ॲनालिसिस काय करता आणि त्याच्यावर ॲक्शन काय घेता, आणि हे मॅन्युअली पॉसिबल नाही आहे करणं. आणि दुसरं असं आहे ना की कुठला एखादा काय म्हणतात त्याला स्थूल पदार्थ जर तुम्हाला ट्रान्समिट करायचा असेल तर त्याला लागणारा इनर्शिया, एनर्जी ही इन्फायनाइटली जास्ती असते कम्पेअर्ड टू लाईट समजा किंवा इन्फॉर्मेशन. तर तुम्हाला जर ॲक्सेलरेट करायची असेल कंपनी, तर तुम्ही जिथपर्यंत त्याला नॉलेजची जोड देत नाही तिथपर्यंत ती कंपनी ॲक्सेलरेट होऊ शकत नाही, मग ती कुठल्याही डोमेनमधली असेल. आणि म्हणून गेल्या 3 वर्षातलं जे ट्रान्झिशन केलेत बऱ्याचशा कंपन्यांनी ज्यांच्यावर मी काम करतो, माझ्याकडे एक आर्किटेक्चर फर्म आहे, लँडस्केप आर्किटेक्ट आहेत, मी मुद्दाम वेगवेगळे एक्झाम्पल देतो आहे. ते लोक पहिल्यापासनं दे हॅव एम्बार्क्ड ऑन टेक्नॉलॉजी ॲज अ स्ट्रॅटेजिक टूल. त्यांचं म्हणजे ती लँडस्केप आर्किटेक्चर फर्म आहे, त्यांनी स्वतःचं सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आहे, माय कॉकपिट व्ह्यू म्हणून, निवार्च लँडस्केप म्हणून ते कंपनीचं नाव आहे. आणि ते गेली 3 वर्ष त्याच्यावरती वेगळं डिव्हिजन काढून काम करत आहेत. आता असा विचार करणारे फार कमी आर्किटेक्ट असतील की ज्यांना वाटतं की टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे माझ्या कामामध्ये. दे हॅव R&D डिपार्टमेंट, दे हॅव IT डिपार्टमेंट, R&Dच बोलू शकतो त्याला. आणि त्यांच्याकडे कॉन्स्टंटली ह्याच्यावरती इव्हॉल्व्ह होतं. आज ते या लेवलला आहेत
की त्यांच्याकडे एखाद्याने प्रपोजल मागितलं तर नॉर्मली तुम्हाला आर्किटेक्ट तुमचं एक प्रपोजलला तुम्हाला एक प्लान पाठवतो, तुम्हाला बजेट सांगतो किती येते आणि त्याच्यावर चर्चा होते. आज न्यूयॉर्क लँडस्केप त्यांचे जे कोणी त्यांच्याकडे प्रपोजल मागितलं तर ते त्याला तुमच्या हे बनवून देतात, VR बनवून देतात आणि ते सांगतात की हा तुझा जेव्हा लँडस्केप प्रोजेक्ट पूर्ण होईल तेव्हा असा दिसेल, असा आमचा कॉन्सेप्ट आहे आणि हे त्याला वॉक थ्रू आहे. तर तू जाऊन बघ की तुझी बाग कशी दिसेल, कुठून एंट्रन्स असेल आणि हा जो कॉन्सेप्ट पटला असेल तर हे प्रपोजल आहे माझं. जर तो म्हणाला नाही ह्याच्यात ना मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये ना झाडं जरा कमी दिसत आहेत किंवा मला पार्किंग थोडं कमी वाटतं आहे, तर नाव यू आर डायरेक्टली डिस्कसिंग सोल्युशन. आणि मग सेकंड आयटरेशन, थर्ड आयटरेशन मध्ये त्याचा तिसरा VR जातो त्याला आणि मग कोटेशन जातं व्हर्च्युअल रियालिटीमध्ये हेडगिअर लावून. आणि तो जो ट्रान्झिशन आहे की मी कागदावर एखाद्याला किंवा ईमेलवरती एखाद्याला प्रपोजल देणार, तिथून तू ॲक्च्युली बघ की तुझं प्रोजेक्ट कसं होणार आणि मग आम्ही तुला त्याचं प्रपोजल देतो, इज अ कम्प्लीट शिफ्ट इन द थिंकिंग. आणि म्हणून म्हटलं माइंडसेटचा फरक आहे, पॅराडाईम शिफ्ट आहे. आणि तो जर पॅराडाईम शिफ्ट नसेल तुमच्या मनात तर नंतरची सोल्युशन्स येऊ शकतात, IT असेल, टेक्नॉलॉजी असेल, पण तो जो माइंडसेटच पहिला नसेल तुमचा विचार करण्याचा तर यू विल नेवर थिंक ऑफ सोल्युशन. की आर्किटेक्टच्या बिझनेसमध्ये आर्किटेक्चरच्या IT ची गरज काय असं विचारणारे बरेच लोक असू शकतात. आणि म्हणून ही जी टेक्नॉलॉजी आहे ना, ही जिथपर्यंत ॲडॉप्ट करत नाहीत कंपनीज आणि माइंडसेट चेंज होत नाही तिथपर्यंत छोट्या कंपन्यांना खूप हेडविंड येतात नंतर. आता एस्पेशली आता सगळे कंपन्या, मी जिथे सेकंड मेजर प्रॉब्लेम आत्ता जर बघितलाच, कुठलाही माणूस मग ती कुठली इंडस्ट्री असेल, आज त्याला विचारलं तुझा सगळ्यात मोठा पेन पॉईंट काय, तर मोर दॅन द मार्केट. अनफॉर्च्युनेटली आज भारतामध्ये मार्केटचा प्रॉब्लेम नाही आहे. मार्केट सगळ्याच इंडस्ट्रीजना मार्केट अवेलेबल आहे, ग्रोथ अवेलेबल आहे. प्रॉब्लेम आहे चांगली माणसं मिळत नाहीत, चांगली माणसं टिकत नाहीत माझ्याकडे, ॲट्रिशन. आणि तिसरं आहे की माझ्याकडे जी माणसं आहेत ती रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत, लिडरशिप नाही किंवा त्यांच्याकडे काय म्हणतात त्याला, ती जबाबदारी घेऊन काम करत नाहीत. आणि हा जर प्रॉब्लेम असेल आपल्याकडे तर मग ती कितीही मोठी लोकसंख्या असो आपल्याला, वी कॅनॉट बी अ सुपर पॉवर. आणि म्हणून माइंडसेटच्या पाठोपाठ जर विचार केला तर माणसं आहेत आपली. आणि म्हणून मी म्हटलं जसं की आपण आपल्या माणसांना किती बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व करतो आहे, त्यांच्यावरती आपण किती इन्व्हेस्टमेंट करतो आहे, आपल्या वेळेची असेल, एफर्ट्सची असेल, त्यांना सपोर्टची असेल, दॅट इज द सेकंड प्रोसेस आपल्या ह्याच्यामध्ये. आणि माझ्या स्केलिंग अपमध्ये इनफॅक्ट पीपल प्रोसेसना मी सगळ्यात जास्त वेळ देतो आणि स्ट्रॅटेजी सेकंड थर्ड लाईनमध्ये येते माझ्या ह्याच्यामध्ये. कारण चांगली स्ट्रॅटेजी आणि वाईट माणसं एक्झिक्यूट नाही करू शकत. चांगली माणसं आणि नाही, पण चांगली माणसं थातूर मातूर स्ट्रॅटेजी पण ठरवून नेऊ शकतात. आणि म्हणून जर तुम्ही गुड टू ग्रेट जर पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये जिम कोलिन्सचं एक खूप छान एक प्रिन्सिपल आहे की त्यात तो म्हणतो फर्स्ट हू देन व्हॉट. आणि त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही पहिले कोण माणसं घ्या हे ठरवा आणि मग ठरवा आपल्याला काय करायचं आहे. आधी ठरवू नका मला काय करायचं आहे आणि मग चांगली माणसं शोधायला जा. तुम्हाला वाटलं हा माणूस चांगला आहे, त्याला हायर करा कंपनीमध्ये, तो लेट्स सी की काय व्हॅल्यू तो घेऊन. आणि त्याचा कॉन्सेप्ट त्यांनी खूप छान सांगितलं त्या पुस्तकामध्ये की चांगली माणसं घेतलीत आणि बस जरी तुमची जरा डागडुजी केलेली असेल तरी दे विल फिगर आउट कशी चालवायची ती बस. पण अगदी सुपर फाईन वोल्वो दिलीत आणि अनट्रेंड लोक त्याच्यावर आणून बसवलीत तुम्ही तर ते ऍक्सिडेंटच करतील. सो फर्स्ट हू देन व्हॉट हा त्याचा कॉन्सेप्ट होता की पहिली माणसं आणि मग काय करायचं. ती चांगली माणसं जेव्हा येतील आणि बस डागडुग नसेल, व्यवस्थित नाहीये तर त्यांचं किती टिकतील. सो दे म्हणून तर म्हटलं की त्याच्यामध्ये दे विल फिगर आउट हाऊ टू मेक यूज ऑफ दॅट एक्झिस्टिंग एन्व्हायरमेंट त्याची. आणि दे विल ऑलवेज बेटर दॅट बस. असं नाही की ती तोडकी मोडकी बसच चालवत ठेवतील. दे विल नो हाऊ टू सॉल्व दॅट प्रॉब्लेम. कदाचित ते म्हणतील की अरे ही बस ते आपण स्पेअर पार्ट काढून विकू, त्यात जास्ती फायदा मिळेल आपल्याला. मग ती जी लोक येतील त्यांना ऑनबोर्ड घेण्यासाठी आणि त्यांना टिकवण्यासाठी मग जी पीपल मॅनेजमेंट प्रोसेस आहे ती तिथे वर्क करेल. एक्झॅक्टली. आणि म्हणून बऱ्याच वेळा असं असतं ना की लोकांना वाटतं की माझ्याकडे चांगली माणसं येणार नाहीत, मला परवडणार नाहीत चांगली माणसं. तर मी ह्याचं नाव घेत नाही कारण तो आता दुसरीकडे एकीकडे काम करतो. पण तो IIMचा पासआउट एक मुलगा आहे. ही इज पास्ड आउट फ्रॉम IIM. ही इज वर्कड विथ 2 बिग कंपनीज इन इंडिया. एक स्टार्टअप डोमेनमध्ये आणि एक एस्टॅब्लिश कंपनी, एक 200 वर्ष जुनी असलेली कंपनी. कॅम्पसमधनं त्याला त्यात जॉब मिळालेला आणि नंतर दुसरी एका स्टार्टअपमध्ये. सो त्याला तो फेडअप झाला एका पॉईंटनंतर त्या स्टार्टअपमध्ये आणि आधीच्या कंपनीमध्ये. कारण आधीची कंपनी खूप ब्युरोक्रेटिक होती 200 वर्षापूर्वीची असल्यामुळे. आणि आत्ताची जी कंपनी आहे ती स्टार्टअपला फंडिंगचा प्रॉब्लेम आल्यानंतर दे हॅड अ चॅलेंज. सो तो माणूस आहे, तो माझ्या एका क्लायंटकडे, त्याला मी म्हटलं की तुला हा जॉब करू शकशील का, बट द सॅलरी विल बी लो ऑब्व्हियसली, बट दे कॅन गिव्ह यू ग्रोथ, की तुझं कंपनी ग्रो कर, तू तुझे पैसे सांग आणि यू टेक द मनी. आणि ही वॉज व्हेरी इंटरेस्टेड. मी त्यांनी येऊन तिथे 2 दिवस बसून समजून त्यांनी प्रपोजल बनवून दिलं की कसं ही कंपनी मोठी करता येईल, काय करता येईल. तर माझं असं बिलीफ आहे ना की जर तुमच्याकडे चांगल्या आयडिया असतील आणि जर तुम्ही लोकांना इन्व्हॉल्व करणार असाल
तर ऑब्व्हियसली चांगली लोकं तुमच्याकडे काम करतात. मी आज माझी एक क्यूट ॲनालिटिक्स म्हणून सॉफ्टवेअर कंपनी आहे, स्टार्टअप आहे, एक्झॅक्ट 6 महिन्यापूर्वीच आहे. आमच्या याच्यातले कित्येक एम्प्लॉई आमच्याकडे फक्त मला मजा येते म्हणून काम करायला येतात, की आय एन्जॉय कमिंग आणि वर्किंग इन दिस कंपनी. मग त्यातले 3 जण आहेत, त्यांना तर आम्ही पगार पण देत नाही आहोत, कारण आमच्याकडे जसं येतो पैसे तसे आम्ही देतो. देर इज नो मंथली सॅलरी. त्यातली एक एम्प्लॉई आमची ह्युस्टनमध्ये अमेरिकेत, ती आयुष्यभर रिटायर होऊन बसलेली, 25 वर्ष प्रोफेशन सोडल्यानंतर फक्त घर सांभाळत होती. आता मुलं सगळी इंजिनिअरिंगला करायला गेली, आता ती मोकळी आहे. सो आम्ही तिला म्हटलं वाय डोंट यू जॉईन अस, म्हणजे सो तिने सांगितलं मला जमेल नाही आणि शी इज जॉईन्ड अस नाव. आणि आता जॉईन केल्यानंतर तिच्या लक्षात आलं की शी इज एबल टू बी व्हेरी प्रोडक्टिव्ह अगेन. आणि शी सेड आय डोंट केअर फॉर मनी. आता मला भरपूर आहे अमेरिकेमध्ये, मलाही मजा येते की मी काम करते तुमच्याकडे. सो माझ्या क्यूटेनमध्ये आहे ना, आमच्याकडे कोल्हापूरहून एक मुलगा काम करतो. म्हणजे तो राहतो लालबागला, कधी कोल्हापूरला असतो. आणि आम्ही ॲक्च्युली फिजिकली फार कमी वेळा भेटतो. बट स्टील दॅट कंपनी इज बाउंड, कारण ज्या उद्देशासाठी ती कंपनी चालू केली आहे किंवा ज्यात इन्व्हॉल्वमेंट आहे सगळ्यांची, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून म्हटलं ना की तुमचं पहिले माइंडसेट आहे, सेकंड ऑब्व्हियसली लोक आहेत, आणि मग तिसरी स्ट्रॅटेजी येते. आणि हे आता मी सांगितलं जसं माझ्याकडे लँडस्केपवाला पण माणूस आहे, माझ्याकडे वाल मॅन्युफॅक्चरर पण आहे, माझ्याकडे स्कॅफोल्ड मॅन्युफॅक्चररचा पण आहे. मी काल माझे क्लायंट आहेत ते आहेत HR सर्व्हिसेसमध्ये, कम्प्लायन्समध्ये. म्हणजे ओव्हरऑल कुठची पण इंडस्ट्री असेल, बट द माइंडसेट इज द फर्स्ट वन. आणि ह्यात 5, 6, 10 वेगवेगळ्या डोमेनमधल्या कंपन्यांमध्ये पण ही सेम प्रोसेस इज यील्डिंग रिझल्ट. सो होपफुली आय थिंक इट्स वर्किंग वेल. म्हणजे दिस प्रोसेस मला वाटतं हे सगळी डिझाईन थिंकिंगवरनं इन्स्पायर्ड आहे का? डिझाईन थिंकिंग एक पार्ट आहे त्यातला ऑब्व्हियसली, कारण आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट युझिंग डिझाईन थिंकिंग. आणि डिझाईन थिंकिंगचा मूळ जो गाभा आहे ना, की कुठलाही प्रॉब्लेम आहे तो शेवटी कोणासाठी करतोय आपण. म्हणजे आता एखादा तुम्ही हा पॉडकास्ट करताय, हा कोणासाठी करताय, तर कोणीतरी तो कन्झ्युम करणार आहे, तो माणूस आहे परत. किंवा एखादा कंपनी एखादं प्रोडक्ट बनवते आणि किंवा एखादा बिल्डर बिल्डिंग बांधतो, ही शेवटी कोणासाठी आहे, तर शेवटी माणसासाठी. म्हणजे एव्हरीथिंग इज फायनली फॉर ह्युमन बिंग्स. आणि जर ते ह्युमन बिंगसाठी आहे, तर तुमच्या म्हणजे तुमच्या कंपनीच्या फॉर्मेशन असेल किंवा प्रोडक्टमध्ये असेल, तुम्ही त्याचा ह्युमन सेंटर्ड किती विचार करताय, की तो माणसाला जेव्हा वापरायचं आहे त्यावेळेला काय अडथळे येऊ शकतात किंवा त्याच्या गरजा काय असतील, ते तुमच्या ह्युमन सेंटर्ड डिझाईनमध्ये येतं. आणि सो आपण थोडंसं प्रयत्न करूयात हे अजून सिम्प्लिफाईड पद्धतीने समजवायचा. सो समजा तुम्ही मला एखाद्या एक्झिबिशनला जर गेलो तर भरपूर प्रोडक्ट असतं. बरं. की गाडी साफ करायची आहे. बरं. गाडी साफ करायला पहिले पाणी मारायचं आहे, मग स्पॉन्ज लावायचं आहे, आणि मग ते पाणी आणि हे सगळं क्लिअर करायचं, विंडशिल्ड करायचं. करेक्ट. सो प्रोडक्ट येतो मार्केटमध्ये, अचानक स्प्रे मारला, त्याच बॉटलला वरती थोडंसं आलेलं आहे, स्पंजने साफ केलं, उलटं केलं, पाणी, विंडशिल्ड क्लिअर. करेक्ट. एक काहीतरी टेक्नॉलॉजी येते, सी टाईप ठरवलं मोबाईलचं. बरं. हेडफोन आहेत सगळ्यांकडे पडलेले आहेत, जॅक, लगेच मार्केटमध्ये सी टाईप कनेक्टर आहे. हेही डिझाईन थिंकिंगच आहे का? नाही, ॲक्च्युली जर समजा हे फॉर एक्झाम्पल एखाद्याला किंवा माझं म्हणजे विचारण्याचा उद्देश हा की एवढ्या बेसिक लेवलवर आपल्याला समजवता येईल का? हो, एक स्मॉल बिझनेस घेऊ ना आपण. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण कारवॉशचं एक्झाम्पल घेऊ, की समजा माझ्याकडे आयडिया आहे की मला ना डिटर्जंट बनवता येतो चांगला, गाडी पुसायला किंवा गाडी धुवायला. नॉर्मली काय होतं ना, की बहुतेक सगळे उद्योजक असतात ना, त्यांना कुठला ना कुठला तरी अनुभव असतो आधीच्या कामाचा, आणि म्हणून मग ते त्याच कामामध्ये पुढे जातात. मग एखादा कोणीतरी डिटर्जंट बनवणाऱ्या कंपनीत काम करताना ही स्टंबल्स ऑन आयडिया की अशा टाईपचं कार वॉश आपण बनवू शकतो. जर मेन काय असतं ना, की इमिडिएटली ते प्रोडक्ट बनतं आणि मग मार्केटमध्ये तुम्ही कस्टमर शोधायला लागता. आणि काही मिळतात कस्टमर, काही मिळत नाहीत, तुम्हाला थोडे दिवस वापरतात, आणि मग त्याला बरेच गोष्टी आहेत का एखादं प्रोडक्ट चालतं किंवा का नाही चालत. डिझाईन थिंकिंगने समजा हेच प्रोडक्ट आपल्याला डेव्हलप करायचं असेल, तर डिझाईन थिंकिंगमध्ये फायनली हा कार वॉश कोण वापरणार आहे, तर आपण म्हणतो कार ओनर वापरणार आहे समजा फॉर एक्झाम्पल. पण ज्या वेळेला डिझाईन थिंकिंगमध्ये एथनोग्राफी बरीच टूल आहेत, मी जास्त टेक्निकल जात नाही त्याच्यातलं. पण समजा तुम्ही जर डिझाईन थिंकिंगमधनं हे प्रोडक्ट निघणार असेल, तर तुमचा पहिला हे असतं की तुम्हाला कस्टमरच्या शूजमध्ये पाय घालून चालायचं असतं. ह्याचा अर्थ काय की तुम्ही समजा सोसायट्यांमध्ये जाऊन बसलात सकाळी कार वॉश करताना लोक, तर सडनली यू विल स्टार्ट रिअलायझिंग की अरे गाड्या धुवायला काही तो मालक धुवत नाही आहे, तो कोणतरी एक पोऱ्या आहे, तो सकाळी येऊन कार वॉश करतो. So the problem is not of the owner, the problem is of somebody washing. So your customer, your user is not the car wash owner, he is the buyer, but the user is car owner. आता तो जो पोरगा आहे, तो जर एखादा मळकं फडकं वापरत असेल 10 गाड्या धुवायला, तर तुमचा कार वॉश हॅज टू मेक शुअर की त्याच्यात पण तो डिटर्जंट चालणार आहे.
किंवा फॉर एक्झाम्पल त्याच्यावर काही कंट्रोल नसेल तर तो त्या एका बुसाच्या ऐवजी 4 हे वापरले त्यांनी, तर तुमचं कन्झम्पशन किती वाढेल त्या ह्याच्यामध्ये. सो हा जर अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्या टाईपच्या युजरनी पण चूक न करायला मी काय करायला पाहिजे कार वॉशमध्ये. आणि मग जर तुमच्याकडे आलं की ते जर समजा कार वॉश स्प्रेवाला असेल तर तो प्रत्येक वेळी जाणार का वर, तो त्याकडनं माणसाकडनं स्प्रे घेऊन येणार का खाली, आणि हे फिजिबल आहे का की तो समजा 10 गाड्या एका वेळी धुतो तर तो 10 वेळा अपडाऊन करणार का, किंवा 10 जणांकडनं बाटल्या गोळा करून आणणार का आणि 10 जणांना परत नेऊन देणार का. ती जर अपेक्षा असेल कंपनीची तर ते प्रोडक्ट फेल होतं. कारण कधी ना कधी 1 आठवडा 2 आठवडा तो प्रयत्न करेल, नंतर तो बंद करेल. ते मालक पण म्हणेल जाऊन देते, गाडी धुतली जाते ना माझी त्या. सो जर ह्याच्यावर करायचं असेल तर देविलचं एक काम करू आपण सोसायटीच्या, जसे आता कोविडमध्ये आपण डिस्पेन्सर लावलेले सगळ्या सोसायट्यांनी. सो सोसायटीज विल से चला एक डिस्पेन्सर लावू गाडीच्या इथे खाली आणि एव्हरीवन कॅन टेक अ कार वॉश फ्रॉम देअर अँड वॉश देअर कार. आय एम जस्ट थिंकिंग अलाउड, म्हणजे आता हे होईल की नाही असं, पण इफ दॅट इज द Somebody may take this idea. आयडिया एक्झॅक्टली. सो दॅट इज डिझाईन थिंकिंग. कारण तुम्ही आता प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे त्या पुसणाऱ्या माणसाचा आणि इनडायरेक्टली त्याच्या मालकाचा पण बिकॉज ऑफ दॅट. आणि सो नाव देर हॅज टू बी अ बिझनेस मॉडेल. नाव यू हॅव टू सडनली स्टार्ट सेलिंग युअर प्रोडक्ट टू दी सोसायटीज. मग सोसायटीचा प्रेसिडेंट असेल, सेक्रेटरी असेल, मग कुठली जागा. सो देर विल बी न्यू सेट्स ऑफ प्रॉब्लेम दॅट विल कम. आणि जर तुम्हाला तो फिगर आउट करू शकलात तुम्ही तर देन यू हॅव क्रिएटेड समथिंग विच इज युनिक. मग ते विकलं जाईल. त्याला आपण Probability वाढेल. म्हणजे मार्केटिंगमध्ये आपण सगळीकडे कायम शब्द ऐकला असेल सगळ्यांनी की डिफरन्सिएशन. सो डिफरन्सिएशन असं क्रिएट होतं की तुम्ही एखादं प्रोडक्ट असं बनवता की जे इतरांपेक्षा जास्ती वापरायला सोपं असतं, कॉस्टमध्ये कमी असतं, किंवा असं काहीतरी बेनिफिट देतं की दुसरा प्रोडक्ट तेवढा इझिली देऊ शकत नाही. आणि म्हणून एक एक्झाम्पल दिलं की असं जर डिस्पेन्सर लावू शकली कंपनी आणि जर सोसायटीने ॲग्री केलं तर नाव सडनली इन वन गो यू आर सेलिंग टू 100 कार ओनर्स रादर दॅन सेलिंग टू 1 कार ओनर ॲट अ टाईम. आणि मग तुमचं सेकंड सेगमेंट असेल की नाही बाबा माझ्याकडे ना बंगलो आहे, माझं टार्गेट आहे आणि तिथला मालक हौशी आहे, तो एकदम स्वतः दर रविवारी गाडी धुतो समजा फॉर एक्झाम्पल. नाव इट्स अ निश सेगमेंट इन द मार्केट. त्याला तुम्ही एक वेगळा स्प्रे म्हणून प्रोडक्ट डिझाईन कराल किंवा त्याला. सो देर इज अ सडन चेंज इन द प्रोडक्ट. हे कारण आता कस्टमर बदलला, त्याला गाडीचं फील, लुक, स्मेल सगळं चांगलं पाहिजे. सो तुमचं पिच बदललं, पण ते पण डिझाईन थिंकिंग कॅन हेल्प यू टू डू दॅट. म्हणजे तुमचा कस्टमर कोण आहे आणि जर कस्टमर तुमचा जर गाडी धुणारा माणूस असेल तर इट्स अ डिफरंट प्रोडक्ट. जर मालक गाडी धुणार असेल तर इट्स अ डिफरंट प्रोडक्ट. द सेम कंपनी इफ इट इज सेलिंग टू कार वॉश, म्हणजे जे तुमच्या गाडी सर्व्हिसिंगला टाकलेली सर्व्हिस सेंटरला असेल, दे विल रिक्वायर इट इन बल्क आणि तिथला दे विल फॉलो दॅट प्रोसेस. तर त्यामुळे दॅट बिकम्स अ डिफरंट मार्केट फॉर दॅम. तर हे 3, 4, 5 मार्केटसाठी लागणारं प्रोडक्ट भले तुमचं केमिकल कॉम्पोजिशन सेमच असेल तरी पॅकेजिंग चेंज होईल, व्हॉल्यूम चेंज होईल, डिस्पेन्सर्स चेंज होतील आणि दॅट इज डिझाईन थिंकिंग की विच विल हेल्प. त्याचं युटिलायझेशन कसं होतं त्याची प्रोसेस. तुम्ही कस्टमरला सेंटरला ठेवून प्रोडक्ट डिझाईन करता आणि नॉट नेसेसरी की केमिकल बदलाल, पण तुम्ही त्याला लागणारं किती सोयीनी इझी करता इज डिझाईन थिंकिंग तुमच्या याच्यामध्ये. करेक्ट. मी अगदी सिम्पल एक्झाम्पल द्यायचं डिझाईन थिंकिंगचं. तर आज कुठल्याही तुम्ही सुपर मार्केटमध्ये गेलात, हायपर सिटीत गेलात किंवा बिग बाजारमध्ये गेलात तर तुम्ही ट्रॉली वापरता सामान घेऊन जायला. ती ट्रॉलीचं डिझाईन आयडिओ म्हणून एक जी कंपनी आहे तिचं आहे. आणि म्हणायला एकदम सिम्पल आहे. आज आपल्याला वाटतं की असं असायलाच पाहिजे ट्रॉली, नाही तर सामान कसं नेणार. बट जस्ट थिंक अबाउट 20 years बॅक लोक हातात पिशव्यांमध्येच सामान घेऊन किती जड असलं तरी नेत होते, इव्हन आतल्या आत दुकानामध्ये. आणि ऑब्व्हियसली त्यामुळे कन्झम्पशन कमी होतं. कारण मला जर 4च गोष्टी लागतात तर मी तेवढी छोटीच पिशवी नेणार आहे. आज सुपर मार्केटमध्ये ट्रॉली आल्यामुळे यू आर अननेसेसरी बाईंग अ लॉट ऑफ थिंग्स. कारण आज तुम्हाला ते इझी झालं, वजन कॅरी करायला लागत नाही म्हटल्यानंतर तुम्ही साहजिकच 2 किलोच्या ऐवजी 10 किलो आतमध्ये सामान टाकता त्या ह्याच्यामध्ये. पण ते आणि कम्फर्टेबल झालं, कन्व्हिनियंट झालं, एर्गॉनॉमिकली सेफ झालं, मग एखाद्याला इंजुरी कमी झाली. सो ते डिझाईन केम आउट ऑफ डिझाईन थिंकिंग. म्हणजे त्याचं जे आयडिओचं डिझाईन आहे, म्हणजे त्याच्यावर यूट्यूबवर खूप सुंदर व्हिडिओ आहे की त्यांनी तो कसा बनवला प्रोडक्ट. आणि तो आज इंटरनॅशनली तुम्ही बघाल तर ते ऑलमोस्ट सगळीकडे ते सेम डिझाईन कॉपी होतं. आपलं सगळं पुढे पण एक छोटासा अपार्टमेंट येतं. एक्झॅक्टली. आणि असे बरेच प्रोडक्ट्स आहेत. आणि प्रोडक्ट हे फिजिकल असायची गरज नाही डिझाईन थिंकिंगला. इट कॅन बी इव्हन सर्व्हिस. मी आता फॉर एक्झाम्पल एक भारतामध्येच केलेला डिझाईन थिंकिंगचं आहे की शेतकऱ्यांना बाजारभाव काय हे कधी कळायचंच नाही. असा विचार करा 15 वर्षापूर्वी इंटरनेट एवढं पॉप्युलर नव्हतं आणि त्यामुळे तिथपर्यंत ते पोचायचंच नाही. आणि मग त्याला कसं पोचणार तो त्यामुळे तो म्हणजे त्याला कमी मिळायचा भाव त्या ह्याच्यामध्ये. सो वन कंपनी केम अप विथ अ कॉन्सेप्ट ना की तुला आम्ही तू ऑनलाईन गेलास तर तुला हे सगळे रेट कळतील की ना तू 5 किलोमीटर दूर गेलास तुझ्या मंडईपासून तर तुला हा भाव चांगला मिळेल. आता हा कॉन्सेप्ट एअर कंडिशन्ड ऑफिसमध्ये बसून बनवलेला होता. तो ज्यावेळेला खाली गेला त्यावेळेला गावातले प्रॉब्लेम होते की नेटच नाही, नेट चालत. तर तिथे कसं चालणार आहे, इंटरनेटवर लॉग इन करून कसं कळणार की मला
ठाण्यात नाही, मला इथून जाऊन समजा मी कल्याणमध्ये विकलं तर मला जास्ती रेट मिळेल. सो ते न कळल्यामुळे ऑब्व्हियसली शेवटी ते फेल झालं प्रोडक्ट. बट वेन दे वेंट विथ डिझाईन थिंकिंग त्यांच्या कॉन्सेप्टमध्ये, त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की ठीक आहे, म्हणजे मेन माणूस काय आहे की त्याकडे मोबाईल आहे. 15 वर्षापासून भारतात ऑलमोस्ट सगळ्यांकडे मोबाईल आहे. पण इंटरनेट इज अन इश्यू, इंटरनेट इज अ प्रॉब्लेम. पण तरी पण तिथे मोबाईल रेंज आहे, फोनवरती बोलता येत आहे. सो त्यांनी ही सगळी सर्व्हिस कन्वर्ट केली SMS वर. मग त्याने असं आलं की त्याला कल्याण टाकतो SMS कुठला नंबरला सो अँड सो, आणि तुम्हाला त्याचा रेट येईल की आजचा माझा काय म्हणतात तांदूळाचा भाव काय, गव्हाचा भाव काय, SMS वर येतो. SMS ला बँडविड्थ कमी लागते तुमच्या इंटरनेट मध्ये जाऊन तुम्ही एखादं ब्राउज करण्यापेक्षा. सो इंटरफेस चेंज झाला, युजरला सिम्पल झालं ते SMS पाठवणं आणि SMS वर रिझल्ट आणणं. आणि दॅट इज अगेन डिझाईन थिंकिंग, बिकॉज नाव यू हॅव सॉल्व्ड द प्रॉब्लेम विथ द युजर वॉज व्हेरी. अदरवाईज खूप छान प्रोडक्ट, पण इट वुड हॅव नेव्हर वर्कड. कारण इंटरनेट नाही म्हटल्यानंतर माणूस फ्रस्ट्रेट होऊन ते फेकून दिलं असतं की हे प्रोडक्ट काही चालणार नाही माझं. सो इट कॅन बी इव्हन UI UX तुम्ही काय बनवताय तुमच्या मोबाईलचा किंवा एखाद्या सॉफ्टवेअरचा, गोईंग डाऊन टू अगदी सर्व्हिस तुमची. म्हणजे अगदी छोटी गोष्ट आहे की समजा फॉर एक्झाम्पल ह्या रामारुती रोडवरती एखाद्याचा बिझनेस आहे आणि इथे येत नाही लोक कारण संध्याकाळच्या वेळी 6 वाजता ट्रॅफिक जाम असतो. आता दिस इज अ प्रॉब्लेम विच इज प्रिव्हेलंट मोस्ट ऑफ द टाइम्स. पण जो डिझाईन थिंकिंग मला एखादी कंपनीने विचार करायला चालू केलं तर ते म्हणतील की एक काम करा, इथे गाडी घेऊन येणाऱ्या लोकांचा प्रॉब्लेम आहे ना, तर आपण इथून एक 2 किलोमीटरवरती एक कुठलं तरी पार्किंगचं जागा आहे तिथे, तर त्यांनी वॉलेमध्ये इथे गाडी ठेवली, गाडी घेऊन गेले. नाव दिस वन फॅसिलिटी, भले तुमचा प्रोडक्ट थोडा कमी जास्ती असला बट स्टील पीपल विल कम टू यू बिकॉज दॅट कन्व्हिनियन्स इज मोर इम्पॉर्टंट. आणि सो आय एम जस्ट अज्युमिंग की दॅट विल ड्राईव्ह बिझनेस. पण हे डिझाईन थिंकिंग आहे की अंडरस्टँडिंग की त्या कस्टमरची जर्नी काय असते. मग अगदी छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही गाडी पार्क करता, समजा तुमचं पार्किंग आहे मोठ्या सोसायट्यांमध्ये, समजा एक अर्धा किलोमीटर लांब आहे लोधाबिदासारख्या मोठ्या कॉम्प्लेक्सेसमध्ये, आणि तुम्ही आता समजा तुमच्या घरी सामान आणायचं, तुम्ही ट्रॉलीने आणलं सामान, भरलं सगळं सुपर मार्केटमध्ये, पण शेवट अर्धा किलोमीटर हाऊ आर यू गोइंग टू टेक इट. आणि हे अनफॉर्च्युनेटली बिल्डर्स विचार नाही करत. आणि मग असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही हातात सामान घेऊन येणार, मग तुम्हाला पाऊस असेल तुमच्या ह्याच्यामध्ये काय. तर एक इंटरेस्टिंग केस स्टडी म्हणजे की कुठे ॲप्लिकेबल होऊ शकतं सर, तर पेणमध्ये म्हणजे अजून रिमोट ठिकाणी एका डेव्हलपरबरोबर आम्ही डिझाईन थिंकिंगचा एक प्रोजेक्ट केला. आणि दिस वॉज पीक ऑफ कोविड, म्हणजे त्यावेळेला 2020चा प्रोजेक्ट होता, 2020च्या एंडला. आणि सो इट वॉज की हाऊ कॅन वी सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम. सो आम्ही स्टडी केलं की कस्टमर कोण आहे. आणि मग जेव्हा आम्ही गावांमध्ये जाऊन स्टडी केलं, तिथल्या लक्षात आलं की मुंबई पुण्यातला माणूस विकेंड होमला पण पेणला येणार नाही आहे. सो दॅट इज नॉट द कस्टमर. आणि म्हणून गुगल ॲड टाकणं किंवा पेड ॲड टाकण्याची काही गरजच नाही, कारण त्या कस्टमरला इंटरेस्टच नाही त्याच्यामध्ये. सो हे कस्टमर आमचे कुठले होते तर गावातले, पेण गावातले होते आणि पेणच्या आजूबाजूच्या गावातले होते. मग जेव्हा आम्ही त्यांच्याशी इंटरव्ह्यू घेतले, लोकांचे जाऊन बोललो, बजेट काय आहे तुमचं, पैसे, बऱ्याचदा तर लक्षात आलं की त्यातले नोकरदार लोक आहेत ती मोस्टली JSW किंवा पाताळगंगा कुठल्या तरी कंपनीतले आहेत. सो दे विल गो बाय होम लोन. आणि देर इज अ लिमिट की त्यांना होम लोन 15 लाख 20 लाखाच्या वर मिळणार नाही. दुसरं असं आलं की जे 2 BHK घेणारी लोक आहेत ते ऑलरेडी 1 BHK ओन करणारी लोक, मोस्ट ऑफ देम आर गोइंग टू टेक 2 BHK. कारण फॅमिली वाढते, लग्न झालं आहे मुलाचं किंवा आता पैसे आलेत थोडेसे, सो 1 BHKतनं 2 BHKत जायचं. आणि गावातली लोकं जी पेणमध्ये येणार आहेत ती 1 BHK घेणार आहेत. सो हा जो डेमोग्राफीचा अभ्यास आहे हा डिझाईन थिंकिंगचा पहिला फाउंडेशन झालं. मग कोविडमध्ये तुमच्या लक्षात येतं असेल आता तर, आणि होपफुली परत आयुष्यात आपल्या कधी येऊ नये असं, तर तुम्हाला असं लक्षात येईल की बऱ्याच डेथ झाल्या बऱ्याच ठिकाणी. आणि तुम्हाला मोठमोठे टॉवर म्हणजे अगदी मुंबईमधले पुण्यामधले पण काही वेळा डेड बॉडीजना खुर्चीत बसवून खाली आणायला लागलं. किंवा एखाद्या पेशंट आहे त्याला अर्जंट न्यायचं आहे तर त्याला लिफ्टमध्ये लिटरली खुर्चीत बसवून किंवा खुर्ची उचलून लोकांना बाहेर आणायला लागलं. आणि ऑब्व्हियसली तिथपर्यंत हा प्रॉब्लेम कोणी एन्काउंटर केलेला नव्हता. सो पेणमधलं वन ऑफ द लिफ्ट वी मॉडिफाईड इट आणि सेड की ह्या प्रोजेक्टमध्ये देर इज 1 लिफ्ट विच कॅन इवन ॲकोमोडेट अ स्ट्रेचर. सो 2 लिफ्टपैकी 1 लिफ्ट स्ट्रेचर लिफ्ट केली. आता ही एवढी छोटी गोष्ट आहे, खर्चामध्ये फार काही फरक पडत नाही, पण कम्फर्टमध्ये खूप फरक पडतो. मग लक्षात आलं की जरी 1 BHK 2 BHK लोकांचे असले तरी आजही सगळे, आता थोडं कमी झालं, त्यावेळेला पीकला होतं की लोक वर्क फ्रॉम होमच्या सगळं शिफ्ट झालेलं. आणि मुलांच्या शाळा पण वर्क फ्रॉम होमने चालू होत्या, लोकांचे ऑफिसेस पण वर्क फ्रॉम होम. आणि मग इवन 1 BHK 2 BHK वॉज नॉट ॲडिक्वेट. आणि हे तुम्ही जेव्हा एथनोग्राफी करता म्हणजे जेव्हा ॲक्च्युली कस्टमरबरोबर जाऊन बसता त्यावेळेला हे प्रॉब्लेम कळतात. आणि मग असं आलं की मग आता ह्यांना जर प्रॉब्लेम आहे, आता घरात पण 3 जण 3 मोबाईलवरती बसलेत किंवा लॅपटॉपवर बसलेत, तर मग मग TV बंद आहे, घरात आई वडील आहेत त्यांना TV बघायचा आहे, एक बेडरूम एकाने ऑक्युपाय केलं आहे, दुसऱ्याने केलं आहे, मग मुलगा कुठे बसणार किंवा बायको कुठे बसणार कामाला. आणि मग असं आलं की व्हॉट कॅन वी डू अबाउट इट. सो बऱ्याच आता सोसायट्यांमध्ये कम्युनिटी स्पेस असते.
सो त्या प्रोजेक्टमध्ये वी क्रिएटेड 10 सीटरवाली खोली की जी साऊंडप्रूफ करून त्याला यू कॅन डू तुमचा अभ्यास किंवा तुमचं ऑफिसचं वर्क इन द कम्युनिटी स्पेस. आता हे फीचर काही फार मोठं नाही आहे, पण इफ यू लुक ॲट द इम्पॅक्ट, इट हॅज अ सबस्टॅन्शियल इम्पॅक्ट ऑन समवन हू बाईज द प्रॉपर्टी देअर त्या ह्याच्यामध्ये. आणि सो अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी छोट्या छोट्या गोष्टी की आपलं कुकिंग आणि वेस्टर्न कुकिंग यात जमीन आसमानाचा फरक आहे. पण बिल्डर आज जर सगळीकडे बघितलं बिकॉज ऑफ स्पेस कन्स्ट्रेंट, FSIचे चार्जेस आहेत, ते जे काय असेल त्याच्यामुळे आपल्या सगळ्या किचन आज अशा आहेत की ती बाई जेमतेम उभी राहू शकते ओट्यासमोर आणि काम करू शकते. बरं, आपलं कुकिंग ड्राय कुकिंग नाही आहे. आपल्या ह्याच्यात तेल वापरतो आपण, पाणी वापरतो, ओलं असतं सगळं. सो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होता की ती बाई खाली जर बसून तिला म्हटलं की मला वेळीवरती काम करायचं, ती बसू नाही शकत, मांडी घालून खाली नाही बसू शकत. आणि बसली तर तिच्या मागून कोणी फिरू शकत नाही, कारण ती हार्डली जागा एवढीच असते. 6 फूट 7 फुटाचं नॅरो एका कोपऱ्यामध्ये टाकलेलं किचन असतं. सो आम्ही आमच्या आर्किटेक्टबरोबर बसून रिडिझाईन करून वी मेड 9 फुटाचं किचन फर्स्ट टाईम. 9x8 9x9 अशी किचन केली. आणि त्याचा कॉन्सेप्ट असा होता की ती बाई कम्फर्टेबल असायला पाहिजे त्या ह्याच्यामध्ये किचनमध्ये. आणि म्हणून डिझाईनमध्ये आम्ही फ्लॉवर बेड काही कमी केले, कारण अननेसरी त्या फ्लॉवर बेडचा काही उपयोग नव्हता. तर ते कमी करून ती किचनच्या सायझेस इम्प्रूव्ह केल्या. मग बाल्कनी नावापुरती उभी असते, म्हणजे जेमतेम माणूस उभा राहील अशी बाल्कनी असते. सो तिथे बाल्कनीमध्ये वी मेड अ 5 फीट बाल्कनी, कारण म्हटलं की तो माणूस बाल्कनी कशासाठी असते, तर कोणीतरी शांतपणे बसून चहा कॉफी पिणार आहे शनिवार रविवार, तर त्यासाठी बाल्कनी पाहिजे. पण ती बाल्कनी तुम्ही जर 1 फुटाची 2 फुटाची केलीत तर त्यात तो माणूस उभं राहण्यापलीकडे काही नाही करू शकत. सो ह्या छोट्या छोट्या ज्या चेंजेस आहेत दिज आर डिझाईन थिंकिंग. आणि त्याचा इफेक्ट असा होता की कोविडच्या मध्ये ना ते टॉवरमध्ये जवळजवळ एक टोटल 3 टॉवर आहेत, त्याच्यामध्ये 200 ते 250 फ्लॅट होते. आणि टुडे ॲट दिस मोमेंट ना देर आर ऑलमोस्ट 80% फ्लॅट दॅट हॅव बीन सोल्ड. आणि दिस कम्स विथ द कॉस्ट ऑल्सो. हां, बट ॲट व्हॉट कॉस्ट ना, फायनली तुमचं प्रॉफिटेबिलिटी तर बघायला लागते. पण अगेन डिफरन्सिएशन हे पहिलं आहे, म्हणजे दॅट प्रोजेक्ट वॉज नॉट सोल्ड ॲट अ डिस्काउंट, की त्याला असं नव्हतं की कमी पैशात करतोय त्याच्यामध्ये. सो इट वॉज ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम इट वॉज अ स्लाइटली हायर प्राईस दॅन अदर प्रोजेक्ट्स. बट बिकॉज ऑफ द फीचर्स आणि ते कसं होतं ना, लोकांना कसं होतं की हो रे मला प्रॉब्लेम येतोय ह्या घरामध्ये, मला हा प्रॉब्लेम येतोय की मला 3 जण काम एकावेळी करू शकत नाहीत घरात. मला सेकंड प्रॉब्लेम आहे की आमच्या ह्याच्यात बाल्कनीत बसताच येत नाही माझ्या ह्याच्यामध्ये. किंवा आमच्या इथे प्रॉब्लेम असा आहे की माझ्या बायकोला स्वयंपाकघरामध्ये एवढीशी जागा आहे की दुसरं कोण जाऊ शकत नाही माझ्या ह्याच्यामध्ये, एक्सेट्रा एक्सेट्रा. दुसरं म्हणजे काही वास्तूचे हे असतात. सो अख्ख्या त्या बिल्डिंगमधल्या सगळे ईस्ट वेस्ट केले, सगळ्याचे दरवाजे. सो ह्याच्यामध्ये आर्किटेक्टचा पण ऑफकोर्स खूप मोठा रोल होता, कारण ह्याच्यामध्ये जवळजवळ 15-16 आयटरेशन्स झाली डिझाईन स्टेजला, की हे बदला ते बदला, ह्याच्यामध्ये साऊथला चालणार नाही दरवाजा, ह्याच्यामध्ये लाईटच्या दृष्टीने असं करायला पाहिजे. सो वी केप्ट ऑन चेंजिंग द डिझाईन. 16-17 डिझाईन्स झाली त्याच्यामध्ये. पण त्याचा फायदा असा आहे की आज ते प्रोजेक्ट ऑलमोस्ट सोल्ड आहे. त्या ह्याच्यामध्ये तिथे येणारा प्रत्येक माणूस इज फिलिंग की त्यांनी काहीतरी आयुष्यात करेक्ट डिसिजन घेतला. आणि मग पार्किंग असेल त्याच्यामधलं किंवा त्यातलं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी होत्या. सो आम्ही आत्ता त्याच्यामध्ये डक टाकून ठेवले, कारण त्यावेळेला 2020ला EV हा कॉन्सेप्ट फार पॉप्युलर झाला नव्हता. पण आम्हाला लक्षात आलेलं की 5 वर्षामध्ये कदाचित EV विल बिकम द प्रिडॉमिनंट मोड ट्रान्सपोर्टचा, म्हणजे पेट्रोल डिझेलच्या ऐवजी गाड्यांचा. सो आम्ही त्याच्यामध्ये डक टाकून ठेवली की उद्या मला गाडी घेतली मी आणि EV घेतली तर माझ्या मीटरपासून मला एक केबल ओढायला, त्यावेळी ते असं नाही तर पूर्वी आपल्याला लक्षात असेल तर सगळीकडे केबलच्या वायर लोंबकळत असायच्या, आजही आहेत बऱ्याच ठिकाणी, कारण विचार केलेला नसतो डिझाईनमध्ये. सो डिझाईनमध्ये आम्ही विचार करून तिथे डक टाकून ठेवलं आहे. त्यातनं तुम्ही पाईपमधनं त्या तुमचे केबल ओढून घ्या. सो दिसायला पण चांगलं दिसेल. यू डोंट हॅव टू स्पेंड टाईम एफर्ट्स त्या ह्याच्यामध्ये विचार करण्यामध्ये. आणि यू कॅन हॅव अ इलेक्ट्रिक चार्जर तुमच्या गाडीचा बाजूला टाकून तुमच्या मीटरपासून तुमचं केबल येईल त्या ह्याच्यामध्ये. हे जे फीचर आहेत दिज आर डिझाईन थिंकिंगचे फीचर. आता म्हटलं तर कॉस्ट काहीच नाही लागली त्याला, तो पाईप कन्स्ट्रक्शन स्टेजला टाकण्यामध्ये फार काही खर्च येत नाही. इनफॅक्ट अ गुड डिझाईन विल ऑलवेज सेव्ह यू मनी, कारण तुम्हाला ऑप्टिमाइज करता येतं डिझाईन तुमचं, तुम्हाला ती फीचर्स जास्ती इझिली इम्प्लिमेंट करता येतात कन्स्ट्रक्शन स्टेजला किंवा तुमच्या डिझाईन स्टेजला. आणि म्हणून मी वेगवेगळी एक्झाम्पल याच्यासाठी देतो आहे की इट इज नॉट ओनली फक्त प्रोडक्ट डिझाईन, कारण डिझाईन म्हटलं की लोकांना वाटतं काहीतरी वस्तू आपण डिझाईन करायला पाहिजे, तर सर्व्हिस असेल किंवा एखादी बिल्डिंग पण असेल. सो हा पेंट सारख्या ठिकाणी केलेला प्रयोग होता. आणि त्याचा इनफॅक्ट आजही माझ्या घरामध्ये त्याचं BMC आम्ही बिझनेस मॉडेल कॅनव्हास बनवलेला, की तिथे काय येऊ शकतात लोकांना चॅलेंजेस, पार्किंगला काय प्रॉब्लेम. आणि म्हणून मी हा जो प्रॉब्लेम सांगितला की माणसं बाहेरून सामान घेऊन आलं आणि पार्किंग माझं एक अर्धा किलोमीटर दूर आहे किंवा 200 मीटर दूर आहे, तर काय करणार. सो आम्ही असा कॉन्सेप्ट घेतला की पोर्च केला बाहेर, त्या पोर्चला कव्हर्ड पोर्च केला की तो माणूस येईल, गाडी तिथे थांबेल 2 मिनटं, उचलून ते लॉबीमध्ये ठेवील सामान आणि गाडी पार्क करून येईल आणि मग लॉबीमधनं तो लिफ्टने वर जाईल त्या ह्याच्यामध्ये. सो त्याला हातात घेऊन सामान अर्धा किलोमीटर यायची गरज लागणार नाही.
आता हे फीचर्स आहेत ह्याच्यासाठी यू हॅव टू गो अलॉंग विथ द कस्टमर, की त्याच्या जर्नीमध्ये जाऊन दुसरीकडे बसून. सो मी भरपूर ठिकाणी बऱ्याच सोसायट्यांमध्ये जाऊन बघितलं, स्टडी केला, कुठे प्रॉब्लेम येतं, लोकांचे इंटरव्ह्यू घेतले. मग लोकांनी आम्हाला सांगितलं 25 लाखाच्या वर मला परवडू शकत नाही. सो वी रिडिझाईन की 25 लाखामध्ये मला प्रॉफिट मिळून जर मला बनवायचं असेल तर 550 स्क्वेअर फूट करायला पाहिजे का 600 स्क्वेअर फूट करायला पाहिजे का 650 स्क्वेअर फूट करायला पाहिजे. आणि म्हणून ते बिल्डिंगचे म्हणजे ज्या फ्लॅटच्या सायझेस आहेत त्याही डिसाईड करताना लोकांच्या बजेटची लिंक करून दिल्या. त्यामुळे त्या बजेटला इझी झालं लोकांना की मला 25 लाखाला 1 BHK हवा आहे तर 25 लाखाचा मिळू शकतो 1 BHK. म्हणजे थोडक्यामध्ये मला जे प्रोडक्ट नको म्हणेल, पण मला या इंडस्ट्रीमध्ये काहीतरी करायचं आहे. बरोबर. आधी ते कस्टमरचं मी अंडरस्टँडिंग घेतली की त्या कस्टमरला काय हवं आहे, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत ते आयडेंटिफाय केले. बरोबर. त्याची जी फिलिंग आहे ती समजून घेतली. मग त्या हिशोबाने माझं प्रोडक्ट डिझाईन केलं. बरोबर. आणि मग त्याचं डिलिव्हरी मॉडेल. ॲब्सोल्युटली. मग आता प्रोडक्ट बनवलं, झालं, प्रोडक्ट गेलं, पण मग मार्केटिंग पार्ट येतो परत एक. एक्झॅक्टली. मग तेव्हा तुमचं एक स्पेशालिटी आहे ब्रँड स्टोरी. बरोबर. सो तो कॉन्सेप्ट एक जरा सांगा. बरोबर ना. आता मी हाच आपण एक्झाम्पल समजा डिझाईन थिंकिंगचं घेतलं की आता मी हा प्रोडक्ट तर बनवला किंवा मी हे बिल्डिंगचं डिझाईन ठरलं माझं काय बनवायचं कसं बनवायचं. नाव आय हॅव टू सेल दिस. सो फायनली ते विकलं पण गेलं पाहिजे. नुसतंच मी सगळं कन्सिडर करून बनवलं पण ते विकलं नाही गेलं तर काही उपयोग नाही. आणि हे बऱ्याच बिझनेसना इथे येऊन अडथळा येतो की मी विकायला मला प्रॉब्लेम आहे, माझ्याकडे खूप चांगलं प्रोडक्ट आहे आणि मग अनफॉर्च्युनेटली बरेच लोक काय करतात ना की मला डिजिटल मार्केटिंग करायला पाहिजे. आय एम नॉट सेइंग डिजिटल मार्केटिंग इज बॅड, पण इज इट द राईट फॉर युअर बिझनेस नोबडी नोज. आणि म्हणून असं आहे की एक सिम्पल स्ट्रॅटेजी फ्रेमवर्क जर आपण बघितलं म्हणजे तेही डिझाईन थिंकिंगमधलं टूल आहे, स्टोरी बोर्डिंग म्हणतात त्याला. तर स्टोरी म्हणजे काय, म्हणजे तुम्ही जर बघितलं ना ज्या माणसाला ना गोष्ट सांगता येते किंवा गोष्ट कळते तो माणूस त्याच्या बिझनेसचं स्ट्रॅटेजी बनवू शकतो मार्केटिंगची. इतकं सिम्पल आहे ते. म्हणून मी समजा फॉर एक्झाम्पल आपण आता एक्झाम्पल घेतलं की मला असं लक्षात आलं की 2 BHK हा माणूस माझ्याकडे 1 BHK ज्याच्याकडे ऑलरेडी आहे तो 2 BHK माझ्याकडे घेतो. आणि ते का घेतो तर त्याचं मुलाचं लग्न झालं आहे किंवा त्याची आता मुलं मोठी झाली आहेत, त्यांना एक वेगळी खोली हवी आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे तुम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केले जातं ह्याच्यामध्ये. सो ब्रँड स्टोरीमध्ये तुमचा जो कस्टमर आहे तुमचा तो बऱ्याच कंपन्यांची गल्लत काय होते ना की आता समजा मी बिल्डर आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रोशर कोणी अगदी मोठमोठे तुम्ही ब्रँड उचलून बघा आज कन्स्ट्रक्शनमधले त्या अख्ख्या ह्याच्यात दिलेलं असतं की स्पेशियस हे ॲमेनिटीज याव त्याव आणि आमच्याकडे 30 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, इतके लाख स्क्वेअर फूट आम्ही डिलिव्हर केलं एक्सेट्रा एक्सेट्रा. सो प्रत्येक कंपनी असा विचार करते की मी ह्या स्टोरीतला हिरो आहे आणि ती स्टोरी त्या हिरोच्या नजरेने सांगितली जाते मार्केटिंगसाठी. अनफॉर्च्युनेटली जो घेणारा कस्टमर असतो तोही त्याच्या मनामध्ये हिरो असतो. सो नो हिरो वॉन्ट्स टू लिसन टू समवन एल्सेस स्टोरी. दुसऱ्या हिरोची स्टोरी कशाला ऐकायची आपण, कारण इट्स बोरिंग. म्हणजे मला स्टोरी ऐकायला आवडते, दुसऱ्याची स्टोरी कशाला ऐकू मी. सो ब्रँड फेल ह्याच्यासाठी होतात की ब्रँड पहिले विचार करतात की मी हिरो आहे. सो ब्रँड्स आर नॉट द हिरो. तुमचा कस्टमर हा तुमचा हिरो आहे. तो समजा हा माझा कस्टमर जो 1 BHKतनं 2 BHKत येणार आहे हा माझा हिरो आहे. तर त्याचं गोल काय आहे की त्याचं गोल आहे त्या हिरोचं की त्याला त्याच्या घरामध्ये त्याच्या मुलांसाठी वेगळी खोली हवी आहे. त्याच्यामुळे त्याच्या घरामध्ये TV लावला असेल तर त्याला काम करताना डिस्टर्बन्स यायला नको, त्याने लॉक जर केलं त्याच्या बेडरूममध्ये. नंतर त्याला ज्यावेळेस त्याच्या मित्रांना कधी बोलवायचं असेल तेव्हा गॅलरीमध्ये त्याला छान छोटी पार्टी करता येईल एक्सेट्रा एक्सेट्रा. दोज आर हिज गोल्स. आता त्या हिरोला त्याच्या गोलपर्यंत नेताना बरेच अडथळे आहेत मध्ये. आता हे अडथळे काय काय येऊ शकतात. एक अडथळा असेल फायनान्स, की याला समजा 25, 30 लाख 35 लाख लागणार आहेत, हे फायनान्स कुठून मिळणार, तो एलिजिबल आहे का त्याच्यासाठी. तर दुसऱ्या बऱ्याच स्कीम आहेत. म्हणजे जसं हेच प्रोजेक्टचं एक्झाम्पल घेतलं तर हा प्रोजेक्ट आता PMJY म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेला तो क्वालिफाय झाला. सो त्याला काही कन्स्ट्रेंट्स आहेत की तुम्ही किती साईजचा फ्लॅट बनवायला पाहिजे, किती बजेटचा फ्लॅट बनवायला पाहिजे एक्सेट्रा एक्सेट्रा. आता हे डिझाईन स्टेजला माहिती असल्यामुळे डिझाईन त्याप्रमाणे बनवली गेली. सो त्याच्यामध्ये जर त्याचे अडथळे आहेत की मला फायनान्स कसा येणार माझ्याकडे, किंवा दुसरं असं आहे की समजा मी सांगितलं की 3 वर्षांनी पोझिशन मिळणार आहे तर 3 वर्ष त्याला भाडं द्यायचं आहे दुसरीकडे कुठेतरी समजा, तर त्याची ती कॉस्ट आहे की ते जे भाडं देणार आहे. सो हाऊ कॅन यू सेव्ह दॅट कॉस्ट. मी जितकं लवकर पोझिशन देईन तेवढं त्याची कॉस्ट कमी होणार आहे. जर हे तुम्ही मॅप केलेत तर त्या प्रत्येक हिरोच्या जर्नीमध्ये काही ना काहीतरी अडथळे आहेत. असा डायरेक्ट गोल कोणीच नाही अचीव करू शकत. आणि म्हणून तुमचा रोल ॲज अ ब्रँड इज ॲज अ गाईड त्या ह्याच्यामध्ये. आणि मग अगदी तुम्ही सिम्पल फ्रेमवर्क जर लक्षात घ्यायची असेल तुम्हाला तर कुठल्याही तुमच्या डोळ्यासमोर येणारी कुठलीही मूवी घ्या. मग ते चक दे इंडिया असेल किंवा तुमची बजरंगी भाईजान असेल किंवा अजून कुठली असेल. समजा बजरंगी भाईजान घेतलं तर बजरंगी भाईजानमधला हिरो इज सलमान खान. सलमान खानचा गोल आहे की त्या मुलीला सेफली सिक्युअरली तिच्या आई वडिलांकडे पोचवायचं आहे पाकिस्तानमध्ये जाऊन.
ह्याच्यामध्ये चॅलेंजेस आहेत की बॉर्डर क्रॉस कशी करायची, तिथलं इंडिया पाकिस्तानमधली ॲनिमॉसिटी ओव्हरकम कशी करायची, एक्सेट्रा एक्सेट्रा, हे त्याचे चॅलेंजेस आहेत. आणि मग गाईड आहे त्या पिक्चरमधला नवाजुद्दीन सिद्दीकी, की जो त्याला म्हणजे त्याला तो ट्रान्सपोर्ट अरेंज करतो, तो त्याला यूट्यूबवर त्याचा व्हिडिओ व्हायरल करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो तो गाईड त्याला मदत करतो हिरोला त्याच्या डेस्टिनेशनपर्यंत जाण्यासाठी. सो हा बिल्डर इन दिस केस इज अ गाईड who's going to help him to take from 1 BHK to 2 BHK, optimizing the cost, getting the product is basically डेस्टिनेशन त्याचं. आणि ते डेस्टिनेशन पोहोचण्यासाठी गाईडकडे प्लॅन आहे. आणि म्हणून त्या जर प्रोजेक्टचं एक्झाम्पल घेतलं तर त्याच्यामध्ये बँकेशी ऑलरेडी आम्ही लायस केलेलं की तुमच्याकडचे तुमच्या ऑफर देऊन ठेवा, तुम्ही PMJYच्या अंडर देणार आहात का नाही देणार आहात, तुमचा इंटरेस्ट रेट काय असणार आहे, तुमच्या एलिजिबिलिटीसाठी काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, 10 वेळा तो माणूस इकडे तिकडे जातो. सो आम्ही यूज टू से की तुमची एक फाईल द्या, आम्ही तुम्हाला सांगतो की या 3 बँकांकडनं तुमचं प्रपोजल होऊ शकतं, तुम्हाला परत डॉक्युमेंट द्यायची गरज नाही लागणार. बरोबर. सो यू आर हॅव्हिंग अ प्लान, तुम्ही ऑलरेडी विचार केला आहे त्याचा. सो तुमच्या गाईडकडे प्लान असतो की हे कसं घेऊन जाणार. ॲट द सेम टाईम ना तुम्हाला त्या हिरोला एका पॉईंटला येऊन पुश करायला लागतो की तुला आता डिसिजन घ्यायलाच लागेल, की तुला घर घ्यायलाच लागेल. नाही घेतलंच तर बरेच गोष्टी होऊ शकतात. एक तर हा फ्लॅट तुला आवडलेला जाऊ शकतो, दुसऱ्या कोणाला तरी देऊ शकू आपण, किंवा आज तू हे मिस केलंस तर उद्या हा भाव वाढू शकतो. आज समजा तू X प्राईजने घेतो, उद्या X+ प्राईजने घेता येईल, तुला घ्यायला लागेल. परवा असं होऊ शकतं की तुझ्या नीड्स आहेत त्या चेंज होतील आणि तुला सडनली तुझा अकोमोडेशनच बदलायला लागेल, विच मे नॉट बी पॉसिबल. सो एका पॉईंटला येऊन तुम्हाला त्याला सांगतो की बाबा तुला आता डिसिजन घ्यायला लागेल. आणि ते प्रत्येक मूव्ही जर तुम्ही नीट विचार केला तर त्यातही शेवट एक पुश लागतो. मग ते एखादी घटना घडते किंवा एखादा मित्र येऊन त्याला एखादं जोरदार भाषण ठोकतो, किंवा एखादा त्याला कोणतरी येऊन सांगतं की तू काय कमिट केलं स्वतःला, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो तुम्हालाही तुमच्या आपण जे मार्केटिंगमध्ये कॉल टू ॲक्शन म्हणतो तेही कॉल टू ॲक्शन असणं गरजेचं आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, तेव्हाच तो हिरो ॲक्शन घेतो. आणि मग त्याला फ्लॅट मिळतो. आता ही नॉर्मल चांगल्या ब्रँडची स्टोरी झाली की माझ्या हिरोला प्रॉब्लेम होते, अडथळे होते, गाईड आला, गाईडकडे प्लॅन होता, गाईडने त्याला पुश केलं आणि तो प्लॅन अचीव झाला, त्याचा गोल अचीव झाला. ही पण एका पॉईंटनंतर सपक स्टोरी होते, कारण इट बिकम्स प्रेडिक्टेबल. कारण हे माहिती आहे की 1 2 3 4 स्टेपनी त्याला घर मिळालं 2 BHK. नाव हाऊ कॅन यू ट्रान्सफॉर्म दॅट स्टोरी. म्हणजे चांगल्या स्टोरीज आहेत. मी चक द इंडिया फॉर एक्झाम्पल एक बघितलं तर एक सिम्पल स्टोरी होती की एक माणूस जो वर्ल्ड कप फायनल हारलेला, त्याला परत त्याचा मान मिळवून घ्यायचा होता की मी वर्ल्ड कप फायनल जिंकू शकतो. इट वॉज अ स्ट्रेट फॉरवर्ड स्टोरी त्या ह्याच्यामध्ये. पण ॲट द एंड ऑफ द स्टोरी इट हॅड मल्टिपल इश्यूज. म्हणजे पहिलं तर हिरो वॉज नॉट शाहरुख खान टिपिकली, जरी त्यातला तो गाईडचा रोल प्ले करत होता. द हिरो वॉज ॲक्च्युली दी वुमेन्स टीम. आणि त्या वुमन टीमचं अडथळे होते की घरनं तू कशाला खेळतेस, तू घरी स्वयंपाक कर, एक्सेट्रा. एकपासून मी क्रिकेटियर आहे, तू कशाला हॉकी खेळतेस, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ईच ऑफ देम हॅड अ चॅलेंज. द हिरो हॅड अ प्लॅन टू टेक देम टू द एंड, द गाईड हॅड अ प्लॅन टू टेक देम टू द एंड. ते एंडला घेऊन गेल्यानंतर जर तुम्ही पिक्चर शेवटपर्यंत बघितलात तर एव्हरी वन्स लाईफ ट्रान्सफॉर्म. मग त्या चौतालाचे वडील जिला म्हणतात की आता कोण म्हणाला की मुलीला खेळून देणार नाही, तर ही हॉकी स्टिक मार तिच्या डोक्यात. सो हिज व्ह्यू अबाउट दी होल थिंग असते ती क्रिकेटरला सोडून देते. ती म्हणते माझं पण इंडिपेंडंट हे आहे. तिचा एक म्हणतो की अरे आपले सासरे तुझे खूप आनंदी आहेत की तू तिला अभिमानास्पद काहीतरी केलंयस. चौथी असते ती एकदम उग्र डोक्याची असते. ती आईला म्हणते आई शांत राहा, रिक्षातनं जाऊ आपण. सो गुड स्टोरी विल ॲट द एंड ट्रान्सफॉर्म. सो इज युअर ब्रँड ट्रान्सफॉर्मिंग द कस्टमर एक्सपिरियन्स. म्हणजे नॉर्मल एक्सपिरियन्स आहे की मी फॉर एक्झाम्पल एखाद्या उडपी रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मी काय 100 रुपयाचा वडापाव काय डोसा खाल्ला, मला बिल आलं, मी पैसे भरलो आणि बाहेर आलो. इट्स नॉट अ स्टोरी. आय विल नॉट इवन रिमेंबर की पुढच्या वेळी ह्याच हॉटेलात जाऊन मला खायचं आहे समजा फॉर एक्झाम्पल. आणि म्हणून मी कायम एक्झाम्पल देतो ना की तुमचं एक्सपिरियन्स म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन डिड नॉट बी एकदम तुम्ही जमीन आसमान चेंज कराल. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल बऱ्याच चांगल्या हॉटेलांमध्ये, इंडियात पण आता यायला लागलं, अमेरिकेत फार पूर्वीपासून करत आहेत, तुम्हाला फॉर्च्यून कुकी मिळतात की ॲट द एंड तुम्हाला एक कुकी येते, ती कुकी फोडलीत तर तुमचं आज भविष्य निघतं त्या ह्याच्यामध्ये. सो तुमचं बऱ्याच वेळा ना प्रोडक्ट इज लाईक दॅट फॉर्च्यून कुकी. आणि ते तर तुम्ही देणंच आहे. म्हणजे चांगला 2 BHK तुम्ही लीक होणारा फ्लॅट दिलात आणि हे सगळं स्टोरी आधी सांगितली असेल तर इट विल नॉट वर्क. म्हणजे तुमचं फ्लॅटचं पोझिशन डिले केलं आहे पण स्टोरी मोठी सांगताय, इट विल नॉट वर्क. तर ऑब्व्हियसली ती कुकी तर चांगली असायला पाहिजे तुमची. पण पीपल नॉर्मली डोंट बाय फॉर दॅट कुकी. त्याच्या आतमध्ये जो अपेक्षा आहे ना, ह्याच्यामध्ये काय लिहिलं आहे हे बघण्यासाठी आपण ती कुकी उघडून खातो आणि उघडून बघतो आधी काय आहे त्याच्यामध्ये. सेम वे ना कस्टमरचं जो ती चिठ्ठी आहे त्यातली, दॅट इज रिअली द कोर ऑफ युअर मेसेज. आणि तो ज्या ब्रँडला पकडता येतो, जो ट्रान्सफॉर्मेशन आहे तो ब्रँड मार्केटिंगमध्ये सक्सेसफुल होतो. म्हणजे तुम्हाला आता मी स्टार्टेड विथ की मार्केटिंग कसं करणार माझ्या प्रोडक्टचं.
सो आता कार वॉशचं समजा आपण एक्झाम्पल घेतलं मगाचं, की त्यांना त्यांचा मार्केटिंग प्लॅन बनवायचा आहे. तर ही जर स्टोरी त्यांनी पहिले मॅप केली की माझे कस्टमर, समजा आपण एक एक्झाम्पल घेऊ की गाडी पोचणारा त्यांचा कस्टमर आहे, एंड कस्टमर, आणि त्याला बायर आहे तो फ्लॅटवाला समजा हे, आणि आपण असं ॲझ्युम केलं की सोसायटीने डिस्पेन्सर लावला. ही 3 ॲझम्पशन आपण व्हॅलिडेट केलेत समजा आधी. आता ह्याच्यानंतर ज्या वेळेला सोसायट्यांना आता पिच करायचं आहे हे विकण्यासाठी त्या ह्याच्यामध्ये, राईट. सो आता सोसायटी हॅज बिकम द मेन हिरो आपल्या स्टोरीमधला, आणि त्या सोसायटीमधले मे बी सेक्रेटरी, प्रेसिडेंट किंवा बोर्ड मेंबर्स आर दी कॅरेक्टर्स मेन त्यातले. त्यांचं गोल काय असणार आहे? आता आपण असा विचार केला की सेक्रेटरीचं गोल काय असणार? एक मिनिट, आपण थोडं अजून स्टेप बाय स्टेप करूयात. सोसायटी इज द कस्टमर नाव अँड कस्टमर इज आवर हिरो. करेक्ट. सो कस्टमर इज आवर हिरो. कस्टमरचा गोल काय असू शकतो म्हणजे सेक्रेटरी प्रेसिडेंटचा, की माझ्या ह्याच्या वेळात म्हणजे माझ्या टेन्युअरमध्ये मी सोसायटीसाठी चांगल्या स्कीम आणल्या की ज्याच्यामुळे बेसिकली माझ्या इथलं पाण्याचं कन्झम्पशन कमी झालं, कारण कारवॉश हे कमी पाणी वापरलं होतं ह्याच्यामध्ये. लोकांच्या गाड्या चकाचक दिसायला लागल्या, म्हणजे मळक्या गाड्या दिसत नाहीत माझ्या ह्याच्यामध्ये, एक्सेट्रा एक्सेट्रा. हे त्याचे गोल असू शकतात त्या ह्याचा. आता ह्या गोलमध्ये अडथळे काय आहेत? तर ऑब्व्हियसली काही ना काही पॉलिटिक्स असणार आहे सोसायटीमध्ये. मग मी चार्ज का भरायचा, माझ्याकडे गाडीच नाही आहे, मग वाय शुड आय पे फॉर हे डबा लावणं ह्याच्यामध्ये, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो नाव द कंपनी विच वॉन्ट्स टू सेल दिस हॅज टू थिंक अबाउट अ प्लान, की याचा प्लान काय असेल. मग ते कॅन से सर एक काम करा ना, तुम्ही जे लोक वापरताय ना त्यांच्याकडनंच फक्त पैसे घ्या, आणि आम्ही तुम्हाला काय म्हणतात त्याला रिफिलवालं मॉडेल देतो. म्हणजे तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही परत येऊन ह्याच डब्यात रिफिल देतो, तुम्हाला प्रत्येक वेळी डबा मागवण्यासाठी आणायची गरज नाही. सो दॅट इज पार्ट ऑफ युअर मार्केटिंग प्लान तुमच्या ह्याच्यामध्ये. सो द गाईड हॅज अ प्लान त्या ह्याच्यामध्ये. आणि मग असं आलं की हे जे केमिकल आहे ना, हे मला गाड्या सांगा, आम्ही तुम्हाला 1 महिन्याचा डबा डिझाईन करून दिला आहे, हा परत तुम्हाला ऑर्डर करायची गरज नाही ह्याच्यामध्ये. आणि याच्यात डिस्पेन्सर तुम्हाला दाखवत राहील किती आता राहिलं आहे याच्यामध्ये, आणि किती कारवॉश आता राहिले, 10 गाड्या राहिल्या, 15 गाड्या राहिल्या, 20 गाड्यांचा कारवॉश राहिला, एक्सेट्रा एक्सेट्रा. नाव दीज आर ऑल द फीचर्स यू ॲडेड. आता हा प्लान दिल्यानंतर ज्यावेळेला ते त्यावेळेला इम्प्लिमेंट करतील तो प्लान. आता त्याच्यानंतर समजा इफ द ब्रँड स्टॉप्स देअर, की चला मी तुम्हाला गाडीला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले, सेक्रेटरी हॅपी, प्रेसिडेंट हॅपी, लोक हॅपी, आणि गाड्या वॉश झाल्या, नोबडी विल रिमेंबर दिस स्टोरी अँड टेल. आणि बऱ्याच वेळा कसं असतं ना, तुमचं व्हायरॅलिटी जी येते ती कस्टमर करतात तुमच्या मार्केटिंगच्या ह्याच्यापेक्षा. सो हाऊ कॅन यू ट्रान्सफॉर्म, म्हणजे तुम्ही हे एक्सपिरियन्स ट्रान्सफॉर्म कसा करू शकता समजा. सो देर आर मल्टिपल वेज, म्हणजे भरपूर पॉसिबिलिटीज आहेत. वन ऑफ द पॉसिबिलिटी अशी असेल ना, की बाबा तुम्ही ना गेली 6 महिने हे कारवॉश वापरलं आहे आमचं, आणि वी आर व्हेरी हॅपी की तुम्हाला कन्सिस्टंटली आम्ही सर्व्हिस दिली आहे याच्यामध्ये. सो एव्हरी सिंगल कस्टमर ज्यांनी हा कारवॉश घेतला आहे आता, त्याला ना आम्ही एक काय ते ॲम्बीप्युर असेल की अजून कसं असेल ना, त्यांचा आम्ही एक डिओडरंटचं एक हे पाठवतो आहे पुढच्या रिफिलमध्ये. सो पुट इट इन एव्हरी वन्स कार त्या ह्याच्यामध्ये. किंवा तिसरं आहे ना, की ह्या वेळेला ना आम्ही तुमच्या सगळ्यांना ना दरवर्षी PUCचं लायसन लागतं, सो आम्ही ती गाडी घेऊन येतोय तुमच्याकडे, आणि दॅट इज बिंग ऑफर्ड फ्री तुमच्या ह्याच्यासाठी, की तुमच्या सोसायट्यांमध्ये सगळ्यांचं आम्ही एक PUC करून देतो त्या ह्याच्यात. मेनी मल्टिपल सच थिंग्स कॅन हॅपन. किंवा दे कॅन ॲक्च्युली ग्रेट अ इन्शुरन्स गाय टू से की चला तुमच्या गाड्यांच्या इन्शुरन्सचं पण आपल्याला हा माणूस आहे, ही कॅन गिव्ह यू डिस्काउंट. आणि सो मल्टिपल थिंग्स कॅन बी डन. आता दिस इज ट्रान्सफॉर्मेशन, बिकॉज द सोसायटी डिड नॉट एक्सपेक्ट अ कार वॉश गाय टू गिव्ह देम. याला अजून एक टर्म पण म्हणतात ना, ट्रान्सफॉर्मेशन झालंच, बट हाऊ डू यू पुट इट, साईड सेलिंग काहीतरी एक टर्म आहे, अपसेल, क्रॉस सेल. पण ह्याच्यामध्ये ती टिपिकली ही कंपनी इज नॉट सेलिंग एनिथिंग. म्हणजे आता त्याने ते ॲम्बीप्युर ते बनवत नाहीये किंवा बट ते रिटेन करतायत कस्टमर. कारण मार्केटिंगचा एक सिम्पल सिद्धांत असा आहे ना, की तुम्हाला जर एक्झिस्टिंग कस्टमर जितकं रिपीट करतो तुमच्याकडनं, तेवढी तुमची सेल्सची मार्केटिंगची कॉस्ट कमी होते. तुम्हाला नवीन कस्टमर ॲक्वायर करायला बिटवीन 5 to 25 टाइम्स जास्ती खर्च येतो कस्टमर ॲक्विजिशनला. सो एकदा तुमच्याकडे तो कस्टमर आला की तो तुमच्याकडे आयुष्यभर राहिला पाहिजे, आणि त्याला लाईफ टाईम व्हॅल्यू म्हणतात. त्या कस्टमरने समजा आज 200 रुपयाचा परचेस केला आणि तुम्हाला 200 रुपये खर्च आला आहे त्याच्यासाठी, पण एव्हरी मंथ इज गोइंग टू बाय 100 रुपीज, बट नाऊ नो एक्सपेन्स इज टू बी डन फॉर दॅट. नाव दॅट 100 रुपीज ओव्हर अ पिरियड ऑफ 10 years इफ यू ॲड, त्याचं 10,000चं तुमचं लाईफ टाईम व्हॅल्यू झाली त्या कस्टमरची. सो आता सगळ्या कंपन्यांच्या हे लक्षात आलं की लाईफ टाईम व्हॅल्यू वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. इनिशियल सेल माझा लॉस झाला तरी चालेल मला. आणि मोठमोठ्या कंपन्या आहेत, तुम्ही आज वोल्वोसारखी कंपनी बघितलीत तर वोल्वो ॲट कॉस्ट त्यांचे अर्थ मुव्हिंग इक्विपमेंट विकते, लिटरली ॲट कॉस्ट त्यांची विकून टाकते. कारण का, तर AMC आणि स्पेअर्स त्यांच्याशिवाय दुसरीकडनं कुठे नंतर घेता येत नाही. सो इव्हेंच्युअली असं नाही होत की वोल्वोच्याला तुम्ही JCBचा स्पेअर वापरलात किंवा काय तुमच्या ट्रॅक्टरचा कुठल्या तरी काढून वापरलात, असं होऊ शकत नाही. सो नाव दे आर वन्स दे हॅव गॉट दॅट मटेरियल, नाव दे हॅव टू कीप ऑन युझिंग इट. आणि सो नाव दे हॅव दॅट स्टिकीनेस आहे, जिथपर्यंत ते फेकूनच देत नाहीत वोल्वोचा तो, तिथपर्यंत नाव दे हॅव टू डिपेंड ऑन द, आणि देअर दे मेक द मनी त्या ह्याच्यामधला. आज झेरॉक्सचे सगळीकडे आपण झेरॉक्स ही कंपनी जाणार, फोटोकॉपियर कशावर मोठं झालं,
ते मॉडेल चेंज झालं की तू टोनर विकतच घेऊ नको, तू पर कॉपी पे कर. म्हणजे तुला मशीन पण विकत घ्यायची गरज नाही, तू मशीन आणून ठेवतो, तू 500 कॉपी केल्यास तर 500 गुणिले काय 30 पैसे 20 पैशाप्रमाणे तू पैसे दे मला. सो नाव सडनली कॅपिटल कॉस्ट उडाली त्याच्यातनं माझं मेंटेनन्सचं हे संपलं, हेडेक संपलं. आय पे पर यूज म्हणजे माझ्या ह्याच्यामधलं. सो से फॉर एक्झाम्पल यांनी पे पर यूज मॉडेलला गेले ह्या डिस्पेन्सरवाले. आता ह्याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स आला कस्टमरला जो ट्रान्सफॉर्मेटिव्ह असेल तर नाव देवेलचं आहे की नाही रे ह्याचा कारवॉश चांगलाच आहे, पण दॅट फॉर्च्यून कुकी उघडल्यानंतर आत काय आहे तर अरे इन्शुरन्सला पण सपोर्ट देत आहेत हे लोक, PUCला पण सपोर्ट देतात. दॅट इज अ प्रॉब्लेम ऑफ द कस्टमर. त्याला इतर पण 10 प्रॉब्लेम आहेत, फक्त गाडी धुणंच नाही आहे प्रॉब्लेम. त्याला PUC करणं प्रॉब्लेम आहे, त्याचा इन्शुरन्स गाडीचा प्रॉब्लेम आहे त्या ह्याच्यात. इन नटशेल सॉल्विंग पीपल्स प्रॉब्लेम्स इज एंटरप्रेन्योरशिप. एक्झॅक्टली. सो ते तुमच्या ह्याच्यामध्ये इट हेल्प्स यू टू गो अँड डू दॅट मार्केटिंग प्लॅन. आता हा जर तुम्ही स्टोरी मॅप करू शकलात, मग ती कन्वे कशी करणार, मग कुठला चॅनल वापरणार, मग कस्टमर जर समजा सोसायट्यांमध्ये तुम्हाला कस्टमर भेटायचा असेल तर देन यू हॅव बेस्ट वेज टू गो अँड व्हिजिट लार्जर सोसायटीज. सो यू डोंट नीड डिजिटल मार्केटिंग. पण समजा तुम्हाला डिजिटल मार्केटिंग थ्रू एका वेळी 1000 सेक्रेटरी प्रेसिडेंटना भेटायचं असेल, सो यू कॅन डू अ मोर टार्गेटेड मार्केटिंग त्या ह्याच्यामध्ये. सो देर आर मल्टिपल फोरम्स अवेलेबल टू रीच आउट टू सेक्रेटरीज अँड प्रेसिडेंट. सो काही डिजिटल चॅनल वापरता येतील तुम्हाला. सो हे चॅनल्स येतात तुमच्या मार्केटिंगमध्ये. पण कोर आहे तुमचा की ज्याला हे कळलं की माझा कस्टमर, त्याला त्याचे प्रॉब्लेम काय, ते सॉल्व्ह करण्यासाठी गाईडकडे प्लॅन काय, त्याला एंडला कसं न्यायचं आणि एंडला गेल्यानंतर त्याला ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं. इफ यू आर एबल टू मॅप दिस, यू ऑलरेडी हॅव अ मार्केटिंग प्लॅन तुमचा. एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं. सोप्या पद्धतीने स्मॉल बिझनेसला जास्त युजफुल होईल असं. पण तुम्ही MNC सोबत पण काम केलंय आणि स्मॉल बिझनेस सोबत पण काम केलंय, तर एक काहीतरी तुमचा एक्सपिरियन्स असेल जो स्मॉल बिझनेस बरोबर आलेला, चांगला वाईट कसा येऊ शकतो जो लक्षात राहिला, आणि एक MNC सोबतचा तो एक शेअर कराल का? वी कॅन कन्सिडर दॅट ॲज अ केस स्टडी. एक्झॅक्टली. म्हणून मी पहिले छोट्या ह्याचा एक्झाम्पल दिलं आहे मगाशी की ज्याचं 360 डिग्री चेंज झालं की मी साताऱ्याच्या बाहेर जाणार नाही, तिथपासून आज ही हॅज हिज ओन कंपनी इन जर्मनी. हा एक एक्झाम्पल. आणि तेही साताऱ्यासारख्या ठिकाणची कंपनी. याच्यात दुसरी एक मल्टीनॅशनल कंपनी, मी नाव नाही सांगत, पण त्या कंपनीमध्ये त्यांचं प्रोडक्शन एका लेवलच्या वर जाऊ शकत नव्हतं. इट वॉज नॉट द प्रोडक्शन प्रॉब्लेम, इट वॉज पॅकेजिंगचा प्रॉब्लेम, की तेवढं कॅपॅसिटीला पॅक करू शकत नव्हते मटेरियल. वेरॅज ज्या कंपनीकडनं इम्पोर्टेड इक्विपमेंट लावलेली, ज्यांच्याकडनं जी कॅपॅसिटी अचीव करायची होती ती मिळत नव्हती त्यांना. आणि सो दे आस्क मी टू कम अँड हेल्प, की तुम्हाला कसं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता येईल. नॉर्मली जसं डिझाईन थिंकिंगप्रमाणे बघितल्यानंतर लक्षात आलं की बऱ्याच गोष्टींचा वेळ फुकट चाललेला चहामध्ये असेल किंवा हर्डल्समध्ये असेल. बट द कंपनी सेड नो, दिस इज आवर प्रोसेस. आता ही बदलता नाही येणार. ते म्हणे माणसं अशीच काम करणार पण आउटपुट आला पाहिजे. सो देन देर वॉज अ टेक्निकल सोल्युशन या प्रॉब्लेमला. मग त्याच्यात आलं की ह्याचा स्पीड वाढवायला लागेल. मग आता स्पीड वाढवायला इक्विपमेंट कोणाकडनं घेतलं, मग ते तुटलं तर काय, या सगळ्यामध्ये त्याच्याही आधी म्हणजे जेव्हा हा सोल्युशन द्यायची वेळ आली त्यावेळेला वी गेव अ प्रपोजल की हे सोल्युशन द्यायला लागेल. मग त्यांचं आलं की अरे प्रपोजलला नेगोशिएशन व्हायला लागेल. सो ते 3, 4, 5 लेवलची नेगोशिएशन झाली. आणि एव्हरी आय आर सेईंग की बाबा हे फिक्स आहे कोटेशन, मी कुठे नेगोशिएट करत नाही. इफ यू फाइंड समवन बेटर यू गो टू देम. सो त्यांचं लक्षात आलेलं की हे दुसरं कोण सॉल्व्ह नाही करू शकत आहे शॉर्ट टर्ममध्ये हा प्रॉब्लेम. सो दे केप्ट ऑन कमिंग बॅक. ऑपरेशनची लोकं त्यांना सांगत होती नाही ह्यांच्याकडनंच घ्यायचं. परचेसची लोकं बिकॉज त्यांचं KPI होतं की तुम्ही किती कमी केलेत पैसे. ह्या सगळ्या चर्चेमध्ये 3 महिने गेले. त्यानंतर त्यांनी ऑर्डर दिली. ऑर्डरप्रमाणे आम्ही त्यांना एक एक्झिक्यूट करून दाखवलं. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की हे प्रोडक्शन त्यांच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे वाढायला लागलं. मग त्यांना प्रॉब्लेम आला की माणसं कुरकुर करायला लागली की आमच्यावरचा लोड वाढला. मग परत त्यांनी टर्न डाऊन करायला लावलं आम्हाला. आणि मी सांगितलं आता रोबो लावून द्या आम्हाला, त्याचं स्पेसिफिकेशन करून द्या. ह्या सगळ्यामध्ये गेली जवळजवळ 1 वर्ष गेलं आहे या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मल्टीनॅशनल कंपनी, आय हॅव नथिंग अगेन्स्ट मल्टीनॅशनल कंपनीज. मल्टीनॅशनल नको म्हणायला, मोठ्या कंपन्या म्हणू आपण. कारण काही इंडियन कंपनी ज्या मल्टीनॅशनल नाही आहेत त्यांचं पण मोरॉरलेस असाच ॲप्रोच आहे. तर तिथे प्रॉब्लेम काय होतो नंतर एका पॉईंटनंतर मी त्यांना त्यांचे जे CEO आहेत त्यांच्याबरोबर एकदा मीटिंगमध्ये म्हटलं की साहेब ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय झाला सांगतो तुम्हाला. 1 वर्ष गेलं आहे आपलं आणि ह्या 1 वर्षामध्ये आपण जे अचीव करणार आहोत आपण, जर आपण परत पर्पजला गेलो की तुम्ही मला का काम दिलेलं, तर ते होतं प्रोडक्टिव्हिटी. आणि तुम्ही 1 वर्ष हे प्रोडक्टिव्हिटी काहीच आपल्याला आउटपुट आलं नाही. कारण आपली ब्युरोक्रसी होती, परचेसची ब्युरोक्रसी होती, आपल्याकडे सेफ्टीची ब्युरोक्रसी होती, आपल्याकडे व्हेंडर इव्हॅल्युएशनची ब्युरोक्रसी होती, आपल्याकडे एक्झिक्युशनला ब्युरोक्रसी होती. आणि या सगळ्या ब्युरोक्रसीमध्ये कोणीच पर्पजचा विचार करत नव्हतं की अरे अख्ख्या ह्याच्यात आपल्या वर्षभरामध्ये आपले 3 ते 4% नुकसान झालं आहे आपल्या प्रोडक्टिव्हिटीचं. आणि ती जर कॉस्ट ॲड केली असती आणि तुम्ही मला डबल पैशात काम देऊन सांगितलं असतं की 1 महिन्यात मला आउटपुट दे, 3 महिने नाही चालणार मला, तर यू वुड हॅव मेड मच मोर मनी आणि इन टर्म्स ऑफ आउटपुट तुमच्या ह्याच्यामध्ये.
पण ह्या प्रोडक्टिव्हिटीचा हा मोठा प्रॉब्लेम बऱ्याचशा मोठ्या कंपन्या होतात आणि म्हणून जशा छोट्या कंपन्या मोठ्या होतात तशा पण सिस्टीम लागतात. कारण तुम्हाला आंतरप्रेन्युअल कंपनीमध्ये डिसिजन मेकिंग फास्ट असतं, मी जसं पहिलं म्हटलं, पण त्याचेही काही विकनेसेस आहेत. कारण काही वेळा असं असतं की ते पूर्णपणे परिपक्व डिसिजन घेतले जात नाहीत, म्हणून सिस्टीम्स येतात. पण एव्हरी कंपनीने ना चेक करणं गरजेचं असतं की त्या सिस्टीमची ब्युरोक्रेसी कधी झाली का. आणि तुम्ही जर हॅमेलचं कधी वाचलं असेल, गॅरी हॅमेलचं, तर गॅरी हॅमेलचं म्हणणं आहे की अरे 1000 चुका झाल्या तरी चालतील, पण एक ब्युरोक्रेसी नको. आणि त्याचं ही हॅज एस्टिमेटेड दी कॉस्ट ऑफ ब्युरोक्रेसी. म्हणजे तुम्ही गॅरी हॅमेलचं कुठलंही लिटरेचर वाचलं तर गॅरी हॅमेल म्हणतो की जगातलं काय समजा इतके $1 ट्रिलियन इकॉनॉमी असतील सगळ्या एकत्र ॲड केल्या, तर त्यातलं कमीत कमी 40% ते 50% हा खर्च जो आहे आत्ता, हा ब्युरोक्रेसीचा खर्च आहे. आणि त्यामुळे इतका लॉस हा फक्त ब्युरोक्रेसी करते. आणि मग ती ऑर्गनायझेशनल असेल किंवा गव्हर्नमेंटल असेल किंवा अजून कुठेही असेल. आणि सो जिथे तुम्हाला लक्षात येईल की ना की माझ्याकडे डिसिजन मेकिंगला कमिट्या बसत आहेत, एकच प्रॉब्लेम आपण दर मीटिंगमध्ये डिस्कस करत राहिलो आहे, पण नो बडी इज टेकिंग डिसिजन. त्यानंतर एक समजा फॉर एक्झाम्पल सेल्सचा प्रॉब्लेम आहे, तर अल्टिमेटली द बग शुड लाय विथ द सेल्स मॅनेजर किंवा सेल्स हेड. मग तो सेल्स हेड काय करतो, त्याला डोक्यावर पडू नये म्हणून तो एक कमिटी बनवतो, 10 जणांना सांगतो आपण कन्सेन्ससने डिसिजन घेऊ. आणि दॅट इज ब्युरोक्रेसी. सो समबडी हॅज टू स्टँड अप अँड से माझी जबाबदारी होती, माझी चूक झाली, माझा डिसिजन होता, एक्सेट्रा एक्सेट्रा. आणि तो बॅलन्स साधणं हे खूप महत्त्वाचं आहे की सिस्टीम असणं पण महत्त्वाचं आहे, पण ती सिस्टीम ब्युरोक्रेसीमध्ये कन्वर्ट न होणं हे त्याच्याहून जास्त महत्त्वाचं आहे. आणि ते ट्रान्झिशनमध्ये खूप महत्त्वाचं हे असतं की छोट्या कंपन्या आधी सिस्टीममध्ये जातात, पण त्या सिस्टीममधनं ब्युरोक्रेसीत झालं नाही पाहिजेत त्या. भरपूर माझ्या मते तुमच्याकडे इतकं नॉलेज आहे जे या एवढ्या वेळामध्ये कॅप्चर करणं आम्हाला जमणार नाही. त्याच्यासाठी अजून परत एकदा बोलवायला लागेल मला तुम्हाला. पण खूप इन्साइटफुल होता हा पॉडकास्ट माझ्यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग. अनफॉर्च्युनेटली आज इथे थांबायला लागेल. आय होप तुम्हाला मजा आली. आय एन्जॉयड इट. यू एन्जॉयड इट. तिथे बघून तुम्हाला एकदा बोलायचं आहे. एक काम करू, मी तुम्हाला सांगणार होतो कॉल टू ॲक्शन. येस, आय लर्न कॉल टू ॲक्शन सांगणार होतो, पण त्याआधी जर कुठचा एक स्मॉल बिझनेस ओनर आत्ता हा पॉडकास्ट बघत असेल किंवा जो विचार करत असेल, सोलोप्रोनर हा एक आपला टॉपिक राहिला, वेळ कमी आहे, तर त्याला तुम्ही एक मोलाचा संदेश काय द्या? एक संदेश द्यायचा असेल. अच्छा, सर 2-4 लाईनमध्ये. अगदी सिम्पल आहे. म्हणजे जर कुठलाही सोलोप्रोनर असेल किंवा जो बिझनेस ओनर असेल, स्मॉल बिझनेस ओनर असेल, त्याला जर एकच सिंगल गोष्ट जर करायची असेल की ज्याच्याने त्याचा बिझनेस ट्रान्सफॉर्म होऊ शकतो आजच्या घडीला, तर त्यांनी फक्त ना त्याची जी टीम आहे या टीमला मध्ये मी डेव्हलपमेंट कशी आणू शकतो, त्यांना ऑटोनॉमी कशी देऊ शकतो त्या लोकांना, ह्याच्यावर फोकस केलं तर खूप त्याचे प्रॉब्लेम आपोआप सॉल्व्ह होतील. कारण आत्ताची जी जनरेशन आहे, 2000 नंतर जी जन्माला आलेली जनरेशन आहे, जी आता वर्कफोर्समध्ये येते, ते लोक गुलामगिरीमध्ये जगणारी लोकं नाही आहेत. तर ज्या सिस्टीम की तू फॉर्म भरायचा लीवसाठी आणि तो 3 ठिकाणून सह्या घ्यायच्या, ह्या प्रोसेस तो फॉलो करणार नाही. आणि त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या कंपनीला मोठं करायचं असेल तर आणि यंग लोकांना घेऊन करायचं असेल तर पहिलं त्या लोकांना फ्रीडम द्या आणि त्यांच्यावर जबाबदारी टाका आणि यू कॅन ट्रान्सफॉर्म युअर ऑर्गनायझेशन जस्ट बाय दिस वन सिंगल टिप. म्हणजे तुमच्या ह्याच्यात एकदम करंट सिनारिओला, जेन झीला डोक्यात ठेवून तुम्ही टिप दिलेली आहे. आय 100% अग्री. युजली होत नाही माझ्या पॉडकास्टवर असं की मी 100% अग्री करतो. त्या कॅमेरामध्ये बघून तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे, सर आमच्यासाठी थोडीशी मार्केटिंग करायची आहे, तुम्ही आमचे गाईड बना आमच्या ब्रँड स्टोरीमध्ये, की द सुशील अत्रे शो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ॲब्सोल्युटली. सुशील खूप पॅशनेट आहे आणि सुशील बऱ्याच गोष्टी करतो. आणि सुशीलचा जो हा पॉडकास्ट आहे द सुशील अत्रे शो, त्याला नक्की सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळ्या गोष्टींवरती ही विल कीप ऑन गिव्हिंग यू मोर अँड मोर इन्फॉर्मेशन थ्रू हिज पॉडकास्ट. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू.